संसाराचे अंगे अवघेच व्यसनी, संसाराचे अंगे अवघेच व्यसनी, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. आता ही सोवळी झाली त्रिभुवन, विषम धोन सांडिली. ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखे जे तोंड विटाळाचे. आता ही सोवळी झाली त्रिभुवन, विषम धोन सांडिली. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. ब्रह्मी ब्रह्मरस सेऊ सदा. आता ही सोवळी झाली त्रिभुवन, विषम धोन सांडिली. विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया. त्यांच्या कृपा दाने कधीचा विस्तार, त्यांच्या कृपा दाने कधीचा विस्तार, त्यांच्या कृपा दाने कधीचा विस्तार. सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई. नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. संसाराचे अंगे अवघेच व्यसनी, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. आता ही सोवळी झाली त्रिभुवन, विषम धोन सांडिली. हा सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा असून या अभंगामध्ये महाराजांनी नामसंकीर्तनाचा काय महिमा आहे, त्याची फलश्रुती काय या अभंगात प्रतिपादन करतात. विठ्ठला नामसंकीर्तनाचं महात्म्य फल प्रतिपादन करणारा अभंगाची ही सेवा ही नैमित्तिक सेवा आहे. निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे. प्रतिपादन करणं माझं परम कर्तव्य आहे. कैलासवासी गंगा भागीरथी कौशाबाई विष्णू आवटे यांचा आज प्रथम पुण्यस्मरण, प्रथम वर्षश्राद्ध ज्याला म्हणतात, त्यांच्या असणारे कुटुंबातील सर्व मुलं मुली नातू, त्यांच्या असणारा मुलगा श्री बाळासाहेब विष्णू आवटे, श्री मोहन विष्णू आवटे, दोन मुलं दोन मुली आहेत, सौ मंदाबाई भाऊसाहेब शिंदे, सौ मंगल अशोक शेलूकर, दोन तिसरी एक मुलगी सुनीता सुभाष रानडे, आणि असणारे नातू श्री विकास बाळासाहेब आवटे, जितेंद्र पोपट आवटे, कृणाल सुरेश आवटे, मयूर सुरेश आवटे, आनंद मोहन आवटे आणि चिरंजीव कृष्णा गणेश आवटे, असा सर्व आवटे परिवार या माता माऊलीचं प्रथम पुण्यस्मरण आज आपण संपन्न करत आहोत. त्या निमित्ताने ही संकीर्तन सेवा. विठ्ठला विठ्ठला नैमित्तिक कीर्तन रूपी ही सेवा आहे. माझ्या वाटेला येण्याचं हे कारण आहे. हे जे कुटुंब सांगितलं, ह्या कुटुंबाचा माझा काही व्यक्तिशः परिचय नाही. सेवा येण्याचं कारण सचिन भाऊच आहे की त्यांच्या असणारी ही मावस आजी आहे, ते मला त्यांनी काल सांगितलं. आणि म्हणून आणि त्याचाही माझा संबंध काय, निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये तो येत असल्यामुळे, आणि ह्या माता माऊलींचा नातूही दर महिन्याला त्र्यंबकेश्वरची निवृत्तीनाथांची वारी करत असल्यामुळे अशा या संबंधाने ही सेवा माझ्या वाटेला आली आहे. विठ्ठला निमित्त आहे ह्या वर्षश्राद्धाचं, ह्या माऊलीचं वर्षश्राद्धाचं, म्हणजे हा नैमित्तिक कार्यक्रम आहे. निमित्ताने घडणारा कर्ममार्गाचा विचार आपण पाहू लागलो. वेदामध्ये शास्त्रामध्ये कर्माचा जो विचार दिलेला आहे, मुख्यत्वे करून दोन प्रकार कर्मामध्ये वेदाने शास्त्राने सांगितले, एक विहित कर्म आणि एक निषिद्ध कर्म. विहित कर्म म्हणजे जे करा करा म्हणून सांगितले त्याला विहित म्हणतात, आणि जे करू नका म्हणून सांगितलं निषिद्ध. याच्यामध्ये असं आहे, निषिद्ध जे सांगितले ना शास्त्राने ते 100% पाळायचं असतं. अमुक करू नका म्हणून सांगितलं असेल ना, त्याच्यात तडजोड नाही आहे. की एकादशीला अन्नपान करू नका निषेध आहे, मग 100% पाळायचं आहे.
मग सकाळी मी चतकोरभर थालपीठ खाल्लं आणि माझी एकादशी घडील का? निषेध जो आहे तो पूर्ण पाळायचा आहे, त्याला पर्यायच नाही. जे करू नका म्हणून सांगितले ना, मग पुष्कळ आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे शास्त्राने कोणते कोणते कर्म करायला सांगितले नाही. सुरापान करू नये, मांसाहार करू नये, पुष्कळ आहे. यादीची यादी, तो काही आत्ताचा विषय नाही. म्हणजे निषिद्ध कर्म कशाला म्हणतात? विहित कर्म सांगितले शास्त्राने, करा करा म्हणून सांगितलं आहे. आता जे पुरुष प्रवृत्त्यर्थ आपल्याला करायला सांगितलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा अधिकार भेदाने त्याचं अनुष्ठान सांगितलं. आपला जसा अधिकार आहे तसा आपण ते करावं. नामसंकीर्तन करायचं आहे, कसं आहे, रिकामा अर्धघडी राहू नको, पण तेवढं शक्य नाही सुरुवातीला प्रपंचामध्ये असताना माणूस. मग मोठके निमिष भरी दे तुझा, थोडं का होईना, निदान एक माळ का होईना, अधिकार भेदाने त्याचं अनुष्ठान सांगितलं आहे. त्या विहित कर्मामध्ये जे करा म्हणून सांगितलं आहे त्याच्यामध्ये पुन्हा 4 प्रकार आहेत. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. नित्य कर्म ज्याचं रोज विधान आहे, जे रोज करायला आपल्याला सांगितले त्याला काय म्हणतात? नित्य कर्म. जे रोज करायचं, स्नान रोज करायचं आहे, संध्या हरिपाठ रोज आहे, नित्यनियम वारकरी जीवनामध्ये रोज करायचं आहे, त्याचं विधान नित्य कर्मामध्ये आहे. काम्य कर्म तिसरा प्रकार सांगतो, नैमित्तिक नंतर सांगतो. काम्य कर्म म्हणजे सकाम कर्म करायला सांगितलंय. ज्या ज्या विषय प्राप्तीची आपल्याला इच्छा असेल ते कर्म त्या त्या शास्त्रामध्ये पुष्कळ सांगितलंय. वारकरी संप्रदायाचं वैभव असं आहे, वारकरी संप्रदायाने वारकऱ्यांनी काम्य कर्म करू नये, सकाम कर्म करू नये. देवाची भक्ती करायची, संसार वाढावा म्हणून करू नये. कशासाठी करायची? देवाची भक्ती देव मिळावा म्हणूनच. विठ्ठल 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 ज्याला शास्त्रामध्ये निष्काम कर्म असं म्हणतात. सकाम कर्म करायचं नाही. आता निषिद्ध करण्यापेक्षा, निषिद्ध करतो ना त्याच्यापेक्षा सकाम कर म्हणून सांगितलंय. सकाम कर्म कर सांगण्यात तात्पर्य नाहीच आहे. त्याच्या पुढे तुला देवाची प्राप्ती आत्मत्वाने जर करून घ्यायची ना, निष्काम कर्माचा विचार. कर्मण्येवाधिकार अस्ति मा फलेषु. वारकरी संप्रदायाची पहिलीच पायरी आहे निष्काम कर्म. वारकऱ्याचं ते लक्षण आहे. कर्म करायचं आहे कोणासाठी? देवासाठी, देव प्राप्ती करता, त्याचा जो विचार आहे. म्हणून काम्य कर्माचा निषेध आहे. काम्य कर्माच्या ठिकाणी वारकऱ्यांनी जे कर्म, निष्काम कर्म करायचं. निष्काम कर्म, निष्काम भक्ती, आपली वारी सर्व साधना. तो काय आता माझा विषय नाही म्हणून फक्त थोडक्यात सांगू. चौथा प्रकार आहे प्रायश्चित्त कर्म. आपल्याकडून ज्ञात अज्ञात रूपाने काही पातकं घडली, दोष घडली, त्याच्या निवृत्ती करता एक शास्त्राने उपाय सांगितला आहे, त्याला प्रायश्चित्त म्हणतात. ज्ञात रूपाने पातक घडलं, आपल्याला माहिती आहे अमुक एक पाक आपल्याकडनं घडणं आहे, त्याच्याकरता अमुक एक निश्चित उपाय शास्त्रात काय सांगितलं ते करावं लागतं. अगदी थोडक्यात तुम्ही बघा, समजा संन्यासाने द्रव्याला स्पर्श करू नये, म्हणजे एक उदाहरण म्हणून मी आपल्याला सांग. आणि समजा संन्यासाने द्रव्याला स्पर्श केला, शास्त्र प्रायश्चित्त काय सांगतंय त्याला? द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास. नुसतं 3 दिवस उपवास नाही, द्रव्याचा त्याग करून 3 दिवस उपवास करा. म्हणजे किती बारकाव आहे. म्हणून तर सांप्रत कलियुगाच्या काळामध्ये संन्यास आश्रम हे मोठं अवघड आहे. आचार्य यांच्या जीवनामध्ये असंच एका साधूचं देह निर्माण झालं. मग आता त्यांना काय करायचं? अग्नी डाग द्यायचं का समाधी द्यायची? संन्यासीची समाधी. आचार्याने सांगितलं अगोदर त्यांची तपासणी करा, जवळ काय आहे. कमरेला फक्त लवंग सापडली, आचार्यांनी सांगितलं समाधी नाही द्यायचं, अग्नी डाग द्या. लक्षात घ्या किती बारकाव आहे. म्हणून गृहस्थ आश्रम सांप्रत काळात श्रेष्ठ आहे. फार मोठा बारकावा शास्त्र परिपालन करण्यात आहे. आणि अज्ञात रूपाने पातक घडले, आपल्याकडून काही घडले असेल, काय करायचं आहे? गंगेचं स्नान आणि ईश्वराचं नामोच्चार हे आपण सतत करत राहू. अज्ञात रूपाने झालेल्या पातकाची निवृत्ती करतो. आता राहिला एक विषय, नैमित्तिक कर्म, निमित्ताने घडणारं कर्म. चंद्रग्रहण आलं, सूर्यग्रहण आलं, त्याचा विधी दिलाय. आपण त्याप्रमाणे वागत नाही. आपण आता वेदादी नियम पाळले पाहिजे. का पाळावेत त्याचे पुष्कळ शास्त्र आहे. वेदामध्ये अन्न सेवन करू नये, त्या ग्रहणाच्या काळात झोपू नये वगैरे पुष्कळ आहे. ते शास्त्रविधान आपण पाळलं पाहिजे. त्या निमित्ताने काही दान धर्म असेल, काय असेल, हे निमित्ताने. वारी आपली घडते निमित्तानेच ना. एकादशी आषाढीच्या असेल, दर महिन्याच्या निमित्ताने घडणारी ही नैमित्तिक वारी आहे. तसं आजचा विषय महत्त्वाचा. आजचं हे जे संकीर्तन आहे ह्या माता माऊलीच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आहे. वर्षश्राद्ध कशाला म्हणतात?
मनुष्य ज्यावेळी देह ठेवतो, देह ठेवल्यानंतर तिथीनुसार ज्यावेळी 1 वर्ष पूर्ण होतं तेव्हा हे करायचं आहे. तारखेनुसार तर करायचं नाही आहे. इंग्रजी महिन्याच्या तारखेनुसार वर्ष श्राद्ध होत नाही. आणि जर करत असेल तोही दोष आहे. तुम्ही बघा, जे इंग्रजी कॅलेंडर ज्यांनी निर्माण केलं आहे ते पूर्वजन्म पुनर्जन्म श्राद्धादी मानतात का? मग त्यांचं कॅलेंडर धरून आपण आणि तिथीनुसार का करायचं? आपली जी कालगणना आहे लक्षात घ्या, सूर्यचंद्राच्या गतीनुसार फार त्या कालगणनेचाही बारकावा आहे. त्याच तिथीला संपूर्ण 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते करायचं आहे. 11 महिन्याचा आणि 11.5 महिन्याचा आणि 5 महिन्याचा मध्यंतरी काही प्रत्यवाय नाही आहे. संपूर्ण 1 वर्ष का बरं? त्याचाही भाव असा आहे, आपण मृत्यू लोकात राहतो. पितर लोकामध्ये मृत्यू लोकातली जी कालगणना आहे, मृत्यू लोकात 1 वर्ष पूर्ण होतो, त्यावेळी पितर लोकामध्ये 1 दिवस पूर्ण होतो आहे. म्हणून वर्ष झालं की करायचं आहे. विठ्ठला पितरांना अन्न पाणी दिल्यासारखं का करायचं आहे? वर्ष श्राद्ध, श्राद्ध शब्दामध्येच आहे श्रद्धया क्रियेती, जे श्रद्धेने करायचं आहे. आता शास्त्र सांगतंय बा म्हणून करणं भाग वेगळा आहे, न केलं तर लोक काय म्हणतील म्हणून करणंही वेगळं आहे, आणि श्रद्धेने करणं महत्वाचा भाग आहे. श्रद्धा का महत्वाची आहे? ज्या आईवडिलांच्या निमित्ताने मनुष्य देह आपल्याला मिळाला, हा मिळालेला देह सामान्य वाटला आपल्याला? हा मिळाला आहे ना, म्हणून याचं महत्व कळत नाही आहे. मनुष्य देहाचं वैभव 84 लक्ष योनीमध्ये केवळ मनुष्य शरीराला ठेवा म्हटलंय, निधान म्हटलंय. लक्षात घ्या, या शरीराचं जे वैभव सकळ चिंतामणी शरीर याला म्हटलंय. नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. देवचे होईन म्हणते ते होती, देवचे होईन म्हणते ते होती, देवची होईल देवची होईल. तरिका चित्ते न धरावे, तरिका चित्ते न धरावे, तरिका चित्ते न धरावे, तरिका न धरावे. लक्ष 84 न तुके फेरा, लक्ष 84 न तुके फेरा, लक्ष 84 न तुके फेरा, लक्ष 84 न तुके फेरा. लक्ष 84 न तुके फेरा, लक्ष 84 न तुके फेरा, लक्ष 84 न तुके फेरा, लक्ष 84 न तुके फेरा. शास्त्रामध्ये जीवाचे प्रकार 84 लाख योनी सांगितले आहेत. त्याच्यामध्ये हा जो देह मिळाला आहे, हाच देह किती महत्वाचा आहे, या देहाचं वर्णन पुष्कळ आहे. एवढ्या योग्यतेचा देह ज्यांच्या कृपेने आपल्याला मिळाला, लक्षात घ्या, त्या आईवडिलांच्या ऋणात राहणं हे आपलं मुख्य कर्तव्य आहे. आपण जे जगतो, तुम्ही साधा सोपा विचार करा, आपलं जे जगणं घडतंय, आपलंच नाही सर्व पशु पक्षी प्राणी सर्वांचं जगणं कशावर घडतंय? आपल्या मातेला जर आपल्याविषयी वात्सल्य भाव प्रेम भाव नसता तर आपलं जगणंच घडलं नसतं. आपण सर्व जे जगतो ना ते आपल्या आईच्या प्रेमाच्या उभेवर जगत असतो. लक्षात घ्या, आपण ज्यावेळी जन्माला आलो त्यावेळी जर तिने आपला अवहेर केला असता, एक तर अगोदर 9 महिन्याचा काळ पुष्कळ त्या गर्भवासाचं वर्णन, ती यातना सहन करून त्या मुलाला ती जन्म देते, आणि जन्म दिल्यावर जर आपल्याला टाकून दिला असतं तर जगलो असतो का आपण? जन्म दिल्यानंतर ती माता माऊली वात्सल्य भाव तिच्या अंतकरणात असल्यामुळे त्या मुलाचं पहिल्यांदा ती काय करते? संरक्षण करते. दुसरं काम काय करते? ती संवर्धित करते. वाढ कोण करत आहे? तिसरं काम सुसंस्कारित करणं, अतिशय महत्वाचं काम. आणि चौथं काम आहे, लक्षात घ्या, की ती माता मुलाला मुक्त करते. जर माता मदालसा असेल, विठ्ठला विठ्ठला हे त्या आईचं स्नान आहे. तुम्ही बघा, आपल्याला जर कोणी साधं विचारलं आम्हाला ईश्वर शोधायचा आहे, त्याला सांगायचं मातेशिवाय दुसरं ईश्वराचं स्वरूपच नाही आहे.
न मातुः परमदैवतम. आपल्या वैदिक परंपरेमध्ये आपण बघा पहिल्यांदा वर्णन आहे मातृदेवो भव पितृदेवो भव, 2 नंबर आहे. पहिले कोण? मातृदेवो भव, पितृ 3 नंबर आचार्य देवो भव, चौथा आहे अतिथी देवो भव, 5वा भाग आहे सर्वच भूत देव स्वरूप आहे सर्वम खल्विदम. नंतर पहिला क्रमांक कोणाचा आहे? साक्षात ते ईश्वराचं स्वरूप आहे. आणि म्हणून आपल्या आईचं पुण्यस्मरण करणं मुलाचं परम कर्तव्य आहे, ज्याला कृतज्ञता म्हणतात. आपण कृतज्ञ होऊ नये, कृतज्ञ राहिला पाहिजे. मला वारंवार ही भूमिका मनात येते का सगळ्यांचा जन्म ज्या माता माऊलींच्या उदरीत होतो, माझा जन्म ज्या माता माऊलीच्या आई वडिलांच्या पोटी झाला, काही परम भाग्य असेल की नाही? काही त्यांची पुण्य जी मला सेवा लाभली निवृत्तीनाथांची कोणाचे उपकार आहे? तसंच हे प्रत्येकालाच आपल्या आई वडिलांची ही आपल्यावर असणारी कृपा, म्हणजे जिवंतपणे तर त्यांची सेवा करायचीच आहे. देव ऋणायित झालेला आहे. पांडुरंग परमात्मा विटेवर येऊन जो उभा आहे तो कोणामुळे आहे? पुंडलिकरायाने आई वडिलांची केलेली सेवा, सर्व इतिहास आपल्याला माहिती आहे. देव ऋणायित होतो म्हणून असताना त्यांची सेवा करणं, गेल्यानंतर शास्त्राने सांगितलेले हे विधान. आणि नुसतं वर्ष श्राद्ध नाही, दर वर्षाचे श्राद्ध आहे. श्राद्धातही पुष्कळ प्रकार आहेत. प्रथम वर्ष श्राद्ध, संवत्सरिक श्राद्ध, पितृपक्षामधील महालय, लक्षात घ्या हे त्यांच्या आशीर्वादासाठी आहे, कोणाकरता नाही, लोकाला दाखवण्याकरता नाही आहे. त्या निमित्ताने हे माता माऊलीचं हे वर्ष श्राद्ध, श्राद्धाच्या निमित्ताने काही पिंडदान की ज्यामुळे अन्न उदक आपण आपल्या आईला देतोय. आता पुष्कळ नावं ठेवणारे लोक रगड आहे, त्यांनी ते आईलाच प्राप्त होतं. कारण पुष्कळ भाग आहे तो काय मला सांगायचा नाही, कारण अज्ञानी लोक आहे, अश्रद्धावान लोक आहे, त्यांचा विचार नाही. आपण श्रद्धावान आहोत, वारकरी आहोत म्हणून करतो की नाही. पूर्वजन्म पुनर्जन्म आपण मानणारे आहोत म्हणून तर श्राद्ध आहे. जो पूर्वजन्मात मानत नाही पुनर्जन्म मानत नाही त्याचा विषयच नाही ना. आपण लक्षात घ्या का मानावं पूर्वजन्म, अगदी थोडक्यात सांग. आपण ह्या जन्मात आलो, मागचं काहीतरी काय कारण, मागे काहीच केलेलं नाही आणि न करता हे सुख दुःख भोगतोय. मग न करता कसं काय प्राप्त होईल? अकृताभ्याग महादोष आहे, काही नाही केलं आणि मग फल कसं भोगायला मिळेल? आणि समजा ह्या जन्मात जे कर्म केलं आणि परत पुनर्जन्मत नसेल, मग ह्या जन्मात केलेलं कर्म फल भोगा वाचून त्याचा नाश होईल, कृतप्रणाश. मग असं कसं शक्य आहे? त्यामुळं पूर्वजन्म पुनर्जन्म मानणारे आपण असल्यामुळे त्याकरता आपण हे श्राद्धादी विधी करणं, ते श्रद्धेने करणं हा एक महत्त्वाचा विधी आहे. या माऊलीची असणारे हे विद्यमान 2 मुलं आहेत. मला समजलं आणखीनही 3 मुलं होते, त्यांचं देहावसान झालं आहे. 3 मुले आहे, मोठा परिवार, म्हणजे 7 अपत्य यांनी जन्माला घातले, हा मोठा परिवार. आणि त्या निमित्ताने हे प्रथम वर्ष श्राद्ध काही म्हणून तर त्याकरता पिंडदान दिलं आहे. त्याच्यानंतरचा विधी काही अन्नदान. श्राद्धामध्ये महत्त्वाने काय काय भाग आहे? पिंडदान करायचं आहे आईच्या उद्देशाने, काही दान, कारण दानाचं वैभव पुष्कळ, अनेक त्या दानाचं वैभव आहे. त्यामध्ये पिंडदान, दुसरं अन्नदान. व्यवहारामध्ये अन्नदान श्रेष्ठ आहे म्हणून अन्नदान द्यायचं आहे. दर महिन्याला उपास करू आपण जेव घालतो, मासिक प्रत्येक महिन्याचं श्राद्ध आहे की नाही, ते त्याच्या पाठीमागचा जो भाव की अन्नदान व्यवहारात श्रेष्ठ आहे म्हणून करायचं. दानामध्ये पुष्कळ प्रकार आहे पण सर्वात श्रेष्ठ दान 2 प्रकाराने. व्यवहारामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे अन्नदान आणि परमार्थात श्रेष्ठ आहे ज्ञानदान. अन्नदान व्यवहारात श्रेष्ठ का? तुम्ही बाकीच्या दानाचा विचार करा. मनुष्य तृप्त होतो का? किती पैसे दिले दान केलं की तृप्त होणार आहे? किती कपडे दिले, किती जागा जमीन दिल्या, अजून मिळावंच वाटतंय, तृप्तीच नाही त्याच्यात. 2 भावाची वाटणी होत्या, 2 रुपये त्याला जास्त मिळू द्या, समाधान आहे. पण अन्नदान असं आहे, पुरे म्हणतो का नाही? अन्नदान का श्रेष्ठ आहे? जेवायला बसला मनुष्य किती खादाड असू द्या, खाऊन खाऊन किती खाईल, हां, अगदी पोटाचा नगारा होईपर्यंत खाईल. पण एक क्षण असा येईल की म्हणतो वास पुरे. याला शास्त्रात आलमवृत्ती म्हणतात, तृप्ती म्हणतात. अन्नदानाने तृप्ती आहे म्हणून व्यवहारात श्रेष्ठ आहे. विठला अन्नदान करायचं आहे. कोणाला करायचं? ब्राह्मणालाच करा, वारकऱ्यालाच करा, माणसालाच करा असं नाही आहे. ते अन्नदानाचं जे स्वरूप दिलं आहे
सर्वभूते द्यावे अन्न सर्वभूते द्यावे अन्न सर्वभूते द्यावे अन्न सर्वभूते द्यावे अन्न द्रव्यपात्र विचारुन द्रव्यपात्र विचारुन द्रव्यपाठ विचारुन द्रव्यपाठ विचारुन उपदिष्टे कारण उपदिष्टे कारण उपदिष्टे कारण बीज पेरिजे येथे पेरिजे येथे बीज पेरिजे येथे बीज पेरिजे पुण्य करिता होय पाप पुण्य करिता होय पाप पुण्य करिता होय पाप पुण्य करिता होय पाप हे पुण्य करिता होय पाप पुण्य करिता होय पाप पुण्य करिता होय पाप पुण्य करिता होय सर्वभूते द्यावे अन्न सर्वभूत मात्रांना. म्हणून तर ह्या श्राद्ध वेळेमध्ये कागबली आहे, गोग्रास आहे, पुष्कळ भाग आहे ना, की तो अन्नदान या श्राद्धाच्या निमित्ताने व्हावं. आईच्या उद्देशाने की ह्या अन्नदानाच्या द्वारा पिंडदानाच्या द्वारा काही विशुद्ध पुण्य निर्माण होईल, की ज्या माता माऊलीला प्राप्त होईल, जिच्याने तिलाही सद्गती आहे आणि आपल्यालाही तिच्याविषयीची कृतज्ञता. आणि हे अन्नदान व्यवहाराचं श्रेष्ठ आहे. पण त्याचा व्यवहाराचं श्रेष्ठ शब्दाचा अर्थ का व्यवहारात श्रेष्ठ आहे? तृप्ती आहे, पण पुन्हा 4 तासांनी भूक लागते, हा उणेपणा आहे. एकदा जेवलं की परत कधी आपण म्हणतो का आता जेवायचं नाही. आजपर्यंत किती पोचे रिचवले असतील. हाच उणेपणा. व्यवहारात श्रेष्ठ आहे, उणेपणा आहे, पुन्हा भूक लागते आहे. म्हणून ते व्यवहाराचं श्रेष्ठ. अंतिम परमार्थात सर्वात श्रेष्ठ दान काय असेल? ज्ञानदान. ज्ञानदानाने नित्य तृप्ती, निरंकुशा तृप्ती प्राप्त होते. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. टलिया धावा तृष्णेतिया दुनिया धावा तृष्णेतिया दुनिया धावा तृष्णेतिया. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेतिया कुंडलिया धावा तृष्णेतिया कुंडलिया धावा तृष्णेतिया. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेतिया कुंडलिया धावा तृष्णेतिया कुंडलिया धावा तृष्णेतिया तृष्णेतिया. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णी. तृष्णा नाही, निरंकुशा तृप्ती. ज्ञानदान असं आहे, लक्षात घ्या, की पुन्हा असमाधान कधी निर्माणच होत नाही. कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्यम. जे करायचं होतं ते केलं, जे मिळवायचं होतं जे मिळवलं. आणि ज्ञानदान असे लक्षात घ्या, की एकदा का संतांनी ज्ञानदान केलं, कृपादान केली संती कल्पांतीही सरेना, की ज्यामध्ये कृतार्थता जीवनाची ज्ञानदानामध्ये. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. हे कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो.
झालो, इच्छा केली ती ही निरंकुशा तृप्ती ज्ञानदानाने होत आहे. म्हणून ज्ञानदान सर्वात श्रेष्ठ आहे. संप्रदायाचे हे संस्कार ते ज्ञानदान करण्याकरता कीर्तन आहे. कीर्तन कशासाठी आहे? यातून काही ज्ञानदान व्हावं. ज्ञानदान जर होणार नसेल तर कीर्तनालाही काही अर्थ नाही. न केलेलं बरं आहे. काही करमणुकीकरता कीर्तन नाही, काही आपला वेळ जात नाही म्हणून कीर्तन नाही, का पैसे जास्त झाले म्हणून कीर्तन कशासाठी आहे? नाचू कीर्तनाची रंगी, करमणूक करून दाऊ जगे, ज्ञानदीप लावू. ज्ञानदीप शब्दाचा अर्थ आपण आपल्या स्वरूपाला विसरलो आहे आणि ते ज्ञानदान संत करतात. लक्षात घ्या, ते ज्ञानदान ह्या निमित्ताने व्हावं म्हणून ही संकीर्तन रूपी सेवा. ते जे ज्ञानाचं स्वरूप आहे ना, हे ज्ञान का संपादन करायचं? अगदी थोडक्यात परमेश्वराचं आपण ज्ञान संपादन केलं पाहिजे. का? आपण या जन्म मरणाच्या अनर्थ परंपरेमध्ये जे सापडलो याचं मूळ कारणच आहे अज्ञान. देवाला आपण विसरलो. पुष्कळ रोज आपण ऐकतोय, विसरली तया थोर झाली हानी, पचतेल खाणी 84च्या. आपण अज्ञानी आहोत सगळेच जण. अज्ञानी नसतो तो जीवदशेतच आलो नसतो. अज्ञान 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 म्हणजे काय? आपल्या स्वरूपाचं झालेलं विस्मरण. आपुला आपण पया विसरू जो धनंजया, तेचे रूप या अज्ञानाशी ते स्वरूपाचं विस्मरण झालंय. म्हणून या जन्म मरणाच्या अनर्थ परंपरेतून बाहेर अडकलोय. त्याच्यातून याच्यातून बाहेर काढण्यासाठी असं आहे, ज्याच्या अज्ञानाने जे भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होत असल्यामुळे देवाच्या अज्ञानामुळे जीवदशेत आलोय. देवाचं ज्ञान संपादन करा, हे निवृत्त होईल. विठाला आणि म्हणून हे ज्ञानदान व्हावं. हो, रामकृष्ण हरी. विठाला विठाला अमरत्व प्रदान व्हावं. परब्रह्म स्वरूपाला आपण वारकरी संप्रदायातली ही जी विद्या आहे ना, लक्षात घ्या, ही विद्या मरणमारी विद्या आहे. मरणालाही मारणारी विद्या आहे. परमार्थ कशासाठी करायचा आहे? अगदी थोडक्यात मरणाला मारण्यासाठी. पुन्हा मरूच नये, ही अनर्थ परंपरा सदाची खंडित व्हावी. आता ही मरणमारी विद्या आहे, पण कोणासाठी? जो वारकरी आहे. लक्षात घ्या, मरणमारी विद्या कोणासाठी आहे? लक्षात घ्या याच्यातला, कारण हे समजणार नाही लोकांना त्याच्यातली सूक्ष्मता. सगळ्यांकरता हे स्वरूप नाही आहे, त्याला अधिकार असावा लागतो. नाही तर कीर्तनकाराचं कीर्तन ठेवलंय, कीर्तनाला आला आहे, पण अगोदर न्हाव्याचं दुकान कुठे म्हणतो दाढी करील मगच कीर्तनाला उभे राहील. मग त्याच्याकरता नाही आहे. विठाला ही अनर्थ परंपरा. महाराजांचे शब्द आहेत, मरण माझी मरून गेले, मरण माझी मरून गेले, मरण माझी मरून गेले, मज गेले अमर, मज गेले मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर. मरण माझी मरून गेले म्हणजे मरणाला मारणारी विद्या आहे की नाही? हा, कशामुळे हे घडलं? कशामुळे? मरणा हाती सुटली काया, पण कशामुळे? विचारे या निश्चये. विचार केला, ज्ञान निश्चय केला, मी कोण आहे. याच्याकरता तर जन्म आणि मरण काय हे अगोदर थोडक्यात समजून घेतलं पाहिजे. हे काय आहे? जन्म म्हणजे नेमकं काय, मरण म्हणजे नेमकं काय आहे.
जन्म शब्दाचा अर्थ काय? लक्षात घ्या, हा दिसणारा स्थूल देह नुसता, हा देह, पण ह्या देहात एक देह ज्याला लिंगदेह म्हणतात आणि त्याचा अधिष्ठान आहे आत्मचैतन्य. लिंगदेह, कारणदेह आणि अधिष्ठान आत्मा असं 3 प्रकारांनी ज्याचं वर्ण आहे. पुष्कळ भाग आहे, बारकावा खूप आहे, थोडक्या वेळेत काय काय सांगणार आहे. पण हा स्थूल देह लक्षात घ्या, शरीरात असणारा एक लिंगदेह आहे. लिंगदेह कशाला म्हणतात? ज्याच्यात पंचप्राण आहे, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मनुष्य मरतो म्हणजे काय होतं? हा देह तर दिसतो का नाही आपल्याला? हा देह जातो का? आपण मरण म्हणतो, शरीर तर पडलेलंच असतं, जात नाही ना कुठे. उलट चारांच्या खांद्यावर न्यावं लागतं, जाळावं लागते, नष्ट करावं लागते. देह कुठे जात नाही आहे. शरीरातील आत्मचैतन्य कुठे जात नाही का? आत्मचैतन्य सर्वत्र व्याप्त आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म विठ्ठल जळी स्थळी भरला. सगळीकडे आत्मचैतन्य आहे. आत्मचैतन्य कुठे जात नाही. आता मृतात्मा वगैरे म्हणतात, तो अज्ञानाचा भाग आहे. आत्मस्वरूप कधीच मरत नाही. नैनन छंदंती शस्त्राणी नैनन दहती पावकः न चैनम क्लेद यंत्यापो न शोषयती मारुतः. आत्मचैतन्य सर्वीकडे, तेही जात नाही. मग जातं काय या शरीरातून? या शरीरातून बाहेर काय पडतोय तर लिंगदेह बाहेर पडतो. सहजच आपण काय म्हणतो, यांचा प्राण गेला म्हणतो ना. काय गेला म्हणतो? प्राण. प्राणामध्ये क्रिया असते. प्राण एकटा जात नाही. आत्ता सांगितले ना, पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सर्वांना घेऊन जातो. याला म्हणतात व्यवहारामध्ये मरण. असणारा हा लिंगदेह, ज्याचं जसं कर्म असेल त्या कर्मानुसार पुन्हा स्थूल शरीरात प्रवेश करतो. याला म्हणतात जन्म. आणि बस मग ही जन्म आणि मरण ही अनर्थ परंपरा. जसं आपण कर्म करू त्यानुसार ते सतत भोगावं लागतं. जसं आपलं कर्म असेल त्यानुसार तो देहात जातो. मग ही परंपरा खंडित झाली पाहिजे. लिंगदेह कधी मरत? सतत. जीवन देखे मरण. मग तो ज्ञानानेच निवृत्त होतो. ह्या लिंगदेहाचा भंग करणं म्हणजे परमार्थ आहे. परमार्थ 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 म्हणजे नेमकं काय आहे? परमार्थ म्हणजे श्रेष्ठ अर्थ, अवर अर्थ म्हणजे प्रपंच आहे, कनिष्ठ आहे. परमार्थ या लिंगदेहाचा भंग करायचा आहे. हा जो लिंगदेह आत्ता सांगितला ना, हा या शरीरातून बाहेर पडतो पुन्हा दुसऱ्या शरीरात. जसं ते ज्ञानेश्वर महाराजच वर्णन करतात ना, जीर्ण वस्त्र सांडीजी नूतन वेडीजी तैसे देहांतरा ते स्वीकारीजी चैतन्यनाथी. मग ही अनर्थ परंपरा खंडन करण्यासाठी परमार्थ आहे. परमार्थ कशासाठी आहे? नेमकं परमार्थाचं स्वरूप काय? ही अनर्थ परंपरा सदाचित काळ. मग ही खंडित कधी होते? केवळ मनुष्य शरीरात. तेही एकदाच होतो. लिंगदेहाचा बाध ज्ञानानेच होतो. तोही तत्वज्ञानानेच होतो. मनुष्य शरीरात होतो, एकदाच होतो. हा खरा सिद्धांत आहे. म्हणून या देहाचं वैभव आहे. ह्या मनुष्य देहाचं हे मुख्य कर्तव्य आहे की मनुष्य शरीरात येऊन ह्या लिंगदेहाचा भंग करणं, याकरता आत्मज्ञान संपादन करणं. मनुष्य शरीराची हिती कर्तव्यताच देवाच्या ज्ञानात आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया. जन्म आल्याची सार्थक विठ्ठलची. परमेश्वराचा आत्मत्वाने ज्ञान संपादन करण्याकरताच देवाने त्याच्याकरता हा देह दिलाय. याच शरीरात आपण हे ज्ञान संपादन करू शकतो. म्हणून मनुष्य शरीरात मृत्यूचं दर्शन समोर ठेवून आपण परमार्थ केला पाहिजे. परमार्थ कसा करावा, प्रपंच कसा करावा, अगदी थोडक्यातला भाव तुम्ही. प्रपंच कसा करावा? आपल्यापेक्षा श्रेष्ठ मोठा श्रीमंत मनुष्य आहे त्याच्याकडे पाहून प्रपंच करू नये. असा जर प्रपंच केला तो कधीच सुखी होणार नाही. प्रपंच कसा करावा? आपल्यापेक्षा जो खाली आहे, जो झोपडीत राहतो, मग आपण देवाचे उपकार मानावे. अरे लोक झोपडीत राहतात, मला घर तरी आहे. असं वर परमार्थ उलट आहे. परमार्थ आपल्यापेक्षा जो आदर्श आहे, जे संत आहे त्यांच्याकडे पाहून करायचा आहे. परमार्थ खालच्याकडे पाहून नाही. लगेच लोकांना नाव हे तुझा तर हरिपाठ पाठ नाही, माझा पाठ आहे, असं परमार्थ करायचा का? हरिपाठ पाठ झालं, दुसऱ्या अरे नाटाचा अभंग पाठ आहे, त्याच्याकडे याचं काय गाथा पाठ आहे. असं आदर्श कोणा? परमार्थ कसा करावा आणि प्रपंच कसा करावा. परमार्थ करत असताना की आपल्याला मृत्यू येणारच आहे हे दर्शन पाहिजे ना, ज्ञान पाहिजे, तिची जाणीव पाहिजे. मिळालेल्या मग उरलेल्या काळात आता आयुष्य किती आपल्या हातात आहे काय माहिती आपल्याला? आपण हे जाणारच आहोत का नाही जाणार आहे? आपण दुसऱ्याला जाऊन आलो म्हणजे आपण जाणार नाही का? आपलं हे बघा क्रम आहे.
आपलाही नंबर आहे, कधी लागेल. ते धान्य असतं का नाही, ते अगोदर बीज स्वरूपात असतं घरामध्ये. मग ते पेरायची वेळ आली की ते जमिनीत जातं, जमिनीतून पुन्हा ते अंकुरित होतं. मग अंकुर स्वरूपात अंकुर झाला की परत त्याची आपण सोंगणी केली की पुन्हा ते पोत्यामध्ये येतं. पुन्हा पोत्यात आलेलं खायचं असलं की डब्यात काढायचं आणि मग गिरणीमध्ये जातं. तेच धान्य कुठे कुठे आहे. एकदा ते समजा अगोदर कणगीमध्ये आहे, मग भूमीत जातं, मग अंकुरात येतं, मग पोत्यात येतं, मग डब्यात येतं, मग पुन्हा गिरणीमध्ये जातं. तसंच आहे. आपण गिरणीत कधी आपला आता फरक असेल, आता आपण पोत्यात असू, जमिनीत हा गिरणीत एक दिवस जाणारच आहे. विठाला नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो मिळालेलं आयुष्य लक्षात घ्या. भगवंत चिंतनाकडे ह्यामध्ये आपण घालवणं आणि हे ज्ञान संपादन करणं यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. लक्षात घ्या. यामध्ये कृतार्थता आहे. मृत्यूचं दर्शन महाराजांनी एक अभंग एक रूपक लिहिलं आहे. हे काही अभंग असे नाही की स्मशानात जायच्या वेळेस म्हणायचे असं नाही आहे. ते आपण म्हणतो त्याच्यातला भाव लक्ष एक रूपक कसं केले महाराजांनी. झाला प्रीतरूप शरीराचा भार लक्ष्येला ठाव स्मशानीचा. शरीर असतानाच प्रेतरूप भाव झाला म्हणजे देहवृत्ती शून्य अवस्था प्राप्त झाली. आस्वाईसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगदशा. रडती रात्रंदिवस काम क्रोध. ते रूपक आपण स्वतंत्र समजून घ्या, त्याच्यातच पुन्हा ती वेळ जाईल. म्हणती हाय हा यमधर्म वैराग्याच्या शेनया लागल्या शरीरा ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेसे. मी परमात्मा स्वरूप आहे अशा ज्ञानाग्नीने जी प्रतिबिंबित झाले. परिणाम दिलाय तुका म्हणे रक्षा झाली आपोआप गुरु कृपा दीप उजळीला. हे ज्ञान आपण प्राप्त करणं याच्यात मनुष्य शरीराची खरी कृतार्थता आहे. देवाचं आत्मत्वाने ज्ञान संपादन करणं. मग संतांनी हे महत्वाने सूत्र सांगितले. मनुष्य शरीरात आल्यावर देवाची प्राप्ती झाली पाहिजे, यामध्ये कृतार्थता आहे. संत वाङ्मयाचं आपण चिंतन करा. संत वाङ्मयाने देवप्राप्ती करता वेदाने जी अनेक साधनं सांगितले. अनेक साधनं तरी का सांगितले? लोकाला संशयात टाकण्याकरता नाही सांगितले. तेवढे अधिकाराचे लोक जगात आहेत. ज्याचा जसा अधिकार आहे तसा त्याला उपदेश केला तो उद्धाराला प्राप्त होईल. अरे वेद साऱ्या विश्वाची माऊली आहे. अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही श्रोते परोती माऊली जगा. मग तिने अधिकार भेदाने उपदेश केलाय. सर्व साधू संतांनी लक्षात घ्या, वेदाने प्रतिपादन केलेल्या सर्व साधनांचा विचार केलाय. संत वाङ्मय आपण बघा, संत वाङ्मयात काय सांगितलं नाही. सर्व संतांनी बघा, जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अभंग आहे, मग त्यांचं नाव घेऊ पण आपण बोलू. आपण लक्षात घ्या की जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी ज्ञानाचा विचार केलाय की नाही? केलाच आहे ना. वेदाने प्रतिपादन केलेला तत्वज्ञानाचा विचार संत वाङ्मयामध्ये विस्तारणे आहे. म्हणजे ज्ञानाचाही विचार आहे. प्रसंगाप्रसंगाने अभंग गाथेमध्ये आपण बघा, काही योगाभ्यासाचा विचार आहे. तत्वज्ञान सांगितलं तसं योगाभ्यासाचाही विचार सांगितला. ज्ञानेश्वर महाराज तर असे महापुरुष आहे. आपण ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायात बघा, स्वतंत्र कुंडलिनी योगाचा विचार त्यांनी लिहिला. त्यातही आपण श्वास घेतो आणि सोडतो ही जी क्रिया चालली आहे, ज्याला सोहम योग म्हणतात, ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचाही विचार दिला. अजपा जपणे उलट प्राणाचा. अजपा जपणे उलट प्राणाचा. जपणे उलट प्राणाचा. अजपा जपणे उलट प्राणाचा. दारू असे मनाचा निदारू असे मनाचा निदारू असे. अजपा जप सोम साधना म्हणजे कर्माचा योगाभ्यासाचा विचार लिहिलाय संत वाङ्मयामध्ये. कर्ममार्गाचा विचार लिहिलाय संतांनी. कर्म कसं करावं, विधिवत कसं करावं, मगाशी निष्काम कर्म कसं करावं, चांगलं कर्म करून ह्या उद्धाराला कसा प्राप्त हो, कर्ममार्गाचा विचार संत पण अडचण आहे लक्षात घ्या. कर्ममार्गाचा विचार संतांनी पुष्कळ सांगितला. काही दृष्टांताचा विचार, व्यवहार चतुरता निर्माण होईल. तुम्ही बघा, वारकरी संप्रदायाचं मी नेहमी वर्णन करतो. काय सांगितलं नाही? अद्वैत तत्वज्ञानाच्या बैशिकीवर आधारलेला भक्तिप्रधान व्यवहार असलेला आध्यात्मिक लोकशाहीचा पंथ म्हणजे आपला संप्रदाय. मुळात निवृत्तीनाथांना ही करुणा निर्माण झाली, सर्वांना हे ज्ञान प्राप्त व्हावं, संस्कृतमध्ये असणारं मराठीत सर्वांना मिळावं, ही एक आध्यात्मिक लोकशाही आहे. म्हणजे संत वाङ्मयामध्ये साहित्याचा विचार, साहित्याच्या दृष्टीने चिंतन करा. रस अलंकाराचा विचार ज्याच्यामध्ये दिलेला आहे पुष्कळ आहे, पुष्कळ अनेकविध गोष्टी. इतकंच नाही, या सर्व साधनाचा विचार करून संतांनी भक्तीचा अंगीकार केला.
का केला त्याची अनेक कारण आहे. या सर्व देवाच्या प्राप्तीच्या साधनात भक्ती साधन कसं आहे? भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा एकेची येणे खंडती. त्या भक्तीचाही विचार त्या शास्त्रात नवविधा भक्ती सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवविधा काय बोलिले जे भक्ती पुष्कळ आहे की नाही तो विचार. तुम्ही बघा अर्चन भक्ती आहे. अर्चन भक्ती म्हणजे काय? कर्म मार्गातलाच एक सुधारित प्रकार आहे. नवविधा भक्ती सांगितली. ज्ञान योग कर्मापेक्षा सोपी आहे. पण मग संतांनी विचार केला यात सर्वांचा अधिकार नाही ना. ज्ञानाचे अधिकारी किती लोक आहे जगामध्ये आपण विचार करा. संतांची जी तळमळ आहे याकरता मी सांगतो ज्ञानाचे अधिकारी जगामध्ये फार थोडे लोक आहेत. गुरूंनी सांगितलं आणि शिष्याला तसा बोध व्हावा अशी किती आहेत. गुरूंनी सांगितलं अरे तू जीव नसून ब्रह्मा आहेस. आपण ऐकलं लगेच बोध झाला. कानावचनाचे भेटी सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊन उठी कवन एक जो. तुका म्हणे कानी ऐकिले मात, तोच झाला घात जीवपणा. किती लोक आहेत. ज्ञानाचे अधिकारी फार थोडे आहेत. आता ज्ञानाचा अधिकार काय असतो? पुष्कळ आहे. साधकाचं जिज्ञासूचं वर्णन आहे. अध्यात्मशास्त्री, अंतरंगूची अधिकारी, अंतरंग मूर्छ लागतो. काय लागतो? पुष्कळ आहे. विवेक वैराग्य पुष्कळ यादीच्या यादी आहे. मग संतांनी विचार केला ज्ञानाचे अधिकारी जगात फार नाही आहेत. योगाभ्यासाचं चिंतन पाहिलं. योगाचे अधिकारी किती आहेत? योग कशाला म्हणतात? पुष्कळ आहे. योगाचं विस्तार एकच त्याचं सूत्रवाक्य सांगतो. योगाला काय लागत नाही? सगळं लागतं. निग्रह ज्याचा आत्मा आहे मुख्य. योगाभ्यासात काय लागतो? निग्रह. आता आपल्याला उठल्याबरोबर खायला लागतं. खाल्ल्याशिवाय झोप येत नाही. आपण कशाचा निग्रह करणार? अवघड आहे. योगाभ्यासामध्ये सर्वांचा अधिकार नाही. मग संतांनी कर्ममार्ग पाहिलं. आता कर्ममार्ग सुद्धा कलियुगामध्ये अगोदर वेदाने काय कर्म सांगितलं, शास्त्राने काय काय सांगितलं हे अगोदर कळणं अवघड. कळालं तर घडणं अवघड आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न गडे साधन, उचित विधी विधान, नकडे विकडे सर्वथा. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न गडे साधन, उचित विधी विधान, नकडे नगडे सर्वथा. अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कलियुगामध्ये सर्व साधनांची शक्ती कमी झाली. कली न घडे साधन. साधन अनुष्ठानाची आपली सामर्थ्य इंग्लिशमध्ये ज्याला स्टॅमिना म्हणतात माणसाचं कमी होत चाललं ना दिवसेंदिवस. उचित विधी विधान, वेदशास्त्र उचित विधी काय सांगतोय हे अगोदर कळत नाही. आणि समजा कळाला न घडे सर्व. सर्वांचा अधिकार नाही त्यामध्ये. कर्ममार्गामध्ये सर्वांचा अधिकार नाही. साधू संतांचे जे आपल्यावर उपकार आहेत ना लक्षात घ्या की कर्ममार्गाचा विचार केला सर्वांचा. बर भक्तीचा अंगीकार केला सोपी म्हणून. संतांनी विचार केला ज्ञान योगापेक्षा हे सोपं आहे. पण अडचण पुन्हा सर्वांचा त्यात अधिकार नाही. हा उणेपणाच आहे. मग असे मी ते सांगत होतो ना की समजा अर्चन भक्ती करायचे काय आहे कर्ममार्गातला सुधारित प्रकार. पण पुन्हा तिथे धोक्याची घंटा आहेच. मंत्रचळी थोडा तरी धडाची होय वेढा अशी अडचण आहे. अडचण कुठलीच येता कामा नये. एकदा निघाला मनुष्य की थेट देवापर्यंत गेला पाहिजे. असा एक रस्ता असा बनवला लक्षात घ्या. एवढा सरळ रस्ता सपाट. गाडी चालत असताना गाडी चालवताना ड्रायव्हरला तो त्याचा हृदय विकाराचा झटका आला. त्याचे प्राण तसेच गेले. आणि ते समजा असं स्टेअरिंग धरून ठेवलं. गाडी चालूच होती. त्यांनी पाय ठेवलेला होता ॲक्सिलेटर. कुठपर्यंत चालली? गाडीतलं डिझेल संपेतपर्यंत. कुठे ॲक्सिडेंटच झाला नाही. का? म्हटले हा मार्गच एवढा सरळ तसा होता. तसंच आहे. संतांनी दाखवून दिलेला हा मार्ग असा आहे. धावन निमिल नेत्रे नस्खलेत पतेत ये. संतांची जी प्रतिज्ञा आहे मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार. म्हणजे संतांनी ज्ञानाचा योगाचा कर्माचा जो निषेध केलाय ते साधन चुकीचं आहे म्हणून नाही. ते साधन बरोबर आहे वैदिक आहे. आपला अधिकार नाही आहे. साधन योग्यच आहे. बदामाचा शिरा आहे पण आपल्याला भेळबत्ता पचत नाही. काय करणार आहे आपण? म्हणून त्याचा निषेध केलाय. अष्टांग योगे न शिनिजे येम नेम निरोध न किजे राया. मग संतांनी विचार केला ह्या सर्व साधनात सर्वांचा अधिकार संभवत नाही. सर्वांचा तर उद्धार झाला पाहिजे.
संतांची जी तळमळ आहे कोणाविषयी आहे? बहुसंख्य लोकांचा उद्धार झाला पाहिजे. संतांनी जो विचार केला कोणाकरता? तुम्ही बघा, पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे. येण्या पाठीमागचा सर्व इतिहास आपल्याला माहिती आहे. पुंडलिकरायासाठी वगैरे सर्व आलेला सर्व मागचा इतिहास लक्षात घ्या. आणि पुंडलिकरायांचे आपल्यावर उपकार काय? देव येऊन उभे राहिले, ऋणाईट झाले, वर मागायचं काय? मागून घे म्हटले. पुंडलिकरायाने जो वर मागितलाय त्याचा बारकावा आपण बघा. पुंडलिकरायाचा वर मागितलाय देवाकडे. काय वर मागितलाय? मूढ पापी जैसी तैसी, मूढ पापी जैसे तैसे, मूढ पापी जैसे तैसे, मूढ पापी जैसे उतरी कासे लावणी, उतरी कासे लावणी, उतरी कासे लावणी, मूढ पापी जैसे तैसे, उतरी कासे लावणी, उतरी कासे लावणी, उतरी कासे लावणी, मूढ पापी जैसे तैसे, उतरी कासे लावणी, उतरी कासे लावणी, उतरी कासे लावणी. संतांचे उपकार आपण बघा. जे वर काय मागितलंय? मूढ पापी जैसे तैसे, म्हणजे मूढ लोक आहे, पापी लोक आहे, त्यांचाच उद्धार कर. असं नाही, पुढचा शब्द आहे जैसे तैसे. देवा जसे असतील ना तू त्यांचा उद्धार कर. संतांचं हे हृदय, मातृहृदय संपन्न संत असल्यामुळे संतांनी जो विचार केला बहुसंख्य लोकांचा उद्धार झाला पाहिजे. अल्पसंख्य लोकांचा संतांनी फार विचार केला नाही. आता राजकारण काही आपल्या कीर्तनाचा विषय नाही, पण एक तत्व म्हणून आपण लक्षात घ्या. तत्व काय आहे? तुम्ही बघा, स्वातंत्र्य मिळाल्यापासून जे कोणतं सरकार आलं असेल त्या प्रत्येक सरकारच्या डोक्यात एक विचार असतो, अल्पसंख्याकांसाठी योजना. आता पुन्हा अल्पसंख्याक कोण वगैरे स्वतंत्र त्यांचा चिंतनाचा भाग आहे. मला सांगायचं आहे काय? संतांनी बहुसंख्य लोकांचा विचार केला, अल्पसंख्य नाही. मग परमार्थातील बहुसंख्य कोण आहे? अल्पसंख्याक कोण आहेत? हे समजलं पाहिजे. परमार्थातील अल्पसंख्याक कोण आहे? जे ज्ञानाचे अधिकारी ते अल्पसंख्याक आहे. योगाभ्यासाचे अधिकारी अल्प आहेत, थोडे आहेत ना. संतांनी टाळलं नाही त्यांना. संतांनी उपदेश केला पण अल्प उपदेश केला. चांगदेव महाराजांसारखे किती लोक आहेत? चांगदेव महाराज परमार्थातील अल्पसंख्याक आहे, थोडे आहे, म्हणून तर त्यांना उपदेश सुद्धा किती केला? थोडाच केला. थोडक्यात भागताय. चांगदेवांना किती ओव्यांचा उपदेश केला? 65 ओव्या. बस. ज्यांचं 65 ओव्यांमध्ये भागलंय, आपल्यासारख्या वांगदेवाला 65,000 लिहून भागत नाही. विठाला विठाला जे अल्पसंख्याक आहे, जे अधिकारी आहेत, ज्ञानाचे, योगाचे, कर्माचे, भक्तीचे जे अधिकारी आहेत त्यांना उपदेश केलाय, थोडा केलाय, त्यांचा उद्धार होणारच आहे. जे परमार्थाला लागले, ज्ञानाचे अधिकारी आत्ता उद्धार होईल, भक्तीचे अधिकारी दुपारी उद्धार होईल, कर्माचे अधिकारी उद्या त्यांचा उद्धार होईल. पण जे कशाचेच अधिकारी नाही, विषयी पामर आहे, संसारासक्त आहे, परमार्थाला संतांना पाठमोरे आहे, असे लोक जास्त आहे ना. एकंदर अधिकार विचार केला तर असे लोक संसारामध्ये जास्त आहे. मग असे बहुसंख्य जे लोक आहेत, जे अज्ञानी आहे, अश्रद्धावान आहे, परमार्थाला संतांना पाठमोरे असणारे, आणि ह्यात बहुसंख्य लोकांचा उद्धार झाला पाहिजे. संतांची तळमळ त्याच्यासाठी आहे. बुडतही जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. आणि ह्या बहुसंख्य लोकांचा उद्धार करण्याकरता मग साधन काय पाहिजे? मग संतांनी जे साधन शोधून काढलं, नामसंकीर्तन हे जे साधन आहे ना, नामसंकीर्तन करणं ही संतांची जीवननिष्ठा आहे. अगदी जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे चरित्र बघा. ज्ञानपूर्व काळात आणि ज्ञानोत्तर काळात त्यांनी काय केलं? एकच उत्तर आहे, नामभक्तीशिवाय दुसरं काहीही केलं नाही. महाराजांच्या अवताराचं जे निमित्त महाराज सांगतात ना, की महाराजांनी अवताराला येऊन काय केलंय? केवळ नामसंकीर्तन. महाराजांच्या आरतीतलं कडवं आता मला उपस्थित होईना. निळोबारायांची जी आरती आहे ना, महाराजांनी येऊन काय कार्य केलं? हरिभक्तीचा महिमा थोर वाढविला, हरिभक्तीचा महिमा थोर वाढविला, विलक्षित
जगदोद्धारा लागी उपाय सुचविला जगदोद्धारा लागी उपाय सुचविला निंदक दुर्जनाचा संदेह निरसिला हे जय जय सद्गुरु स्वामी तुकया दातारा जय जय सद्गुरु स्वामी तुकया दातारा विशेष कार्य संतांची जीवननिष्ठा नाम संकीर्तन या साधनावर फार भर दिलाय संत वाङ्मय आपण बघा देवाच्या प्राप्तीचं निश्चित नियत साधन सर्वांना करता येण्याजोगं नामसाधनेचा आता तो काय विचार दिला पुष्कळ भाग आहे नेहमी आपण ऐकतो की ही जी नामसाधना आहे हे वैदिक साधन आहे वारकरी संप्रदायात मुळात वैदिक असल्यामुळे हे वेदाने सांगितलं आहे संत अनुमोदित त्याच्यापुढे महत्त्वाचं आहे संतांनी त्याचा स्वीकार केला आहे नामसंकीर्तनावरच का विशेष भर दिला आपण निश्चित दरवेळी आपण पाहतो हे साधन कसं आहे हे साधन केलं की निश्चित फल आहे मुखी नाम हाती मोक्ष प्रत्यक्ष मोक्ष आहे देंगे दिलाएंगे लड्डू खिलाएंगे असं संतांनी सांगितलं नाही की तुम्ही नाम भक्ती करा झालं तर फल होईल नाही तर होणार नाही संतांचं सांगणं म्हणजे कोण्या मंत्र्याची घोषणा वाटली का आघळ पघळ उथळ निवळ पोकळ संत सांगत नसतात ज्याच्यात निश्चय आहे निश्चयाने सांगितले नामसाधना निश्चित फळापर्यंत जाणारी आहे जी सर्वाधिकार सेवे पुष्कळ विचार आहे मगाशी मी सांगितलं ना निषेध नामभक्ती अमुक एखाद्याला करता येणार नाही असा एकाचाही निषेध नाही आहे निषेध हा बलवान असतो विधीपेक्षा म्हणून नामसंकीर्तनामध्ये सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिनाम हे म्हणजे नाम साधन वैदिक आहे निश्चित फलापर्यंत जाणारा आहे सर्वाधिकार सेव्य आहे पुष्कळ आहे अन्य साधन निरपेक्ष आहे भास नामभक्ती दुसरं कोणतंच साधन नाही करायचं आता लाकूड तोडायला एक कुऱ्हाड असली की भागते दुसरं काही लागतं का काही लागत नाही साधन सामुग्री पण समजा आता स्वयंपाक वगैरे करायचा आता इथे जेवण आहेच ना नंतर आता हे आचार्यांनी बाजारात जाऊन मोहरी आणली चुलूम आणली तर जमेल का साधन सामुग्री लागते पण नाम साधन एकमेव अंगदट असा आहे महाराज म्हणतात काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले म्हणजे सर्व काही केले सर्व साधनाची सार भव सिंधू म्हणजे अन्य साधन निरपेक्ष आहे बरं अनुष्ठान करण्याच्या दृष्टीने ज्ञान योग कर्म मार्गापेक्षा कसं आहे पुन्हा सोपं आहे ना तुका म्हणे सोपी आता गंमत अशी सोपं आहे म्हणूनच आपला भरोसा बसत नाही ही मोठी गंमत आहे का सोपं सांगितलं म्हणून भरोसा नाही बसत अवघड न्याय घटित वेदांत सांगू द्या डोक्यावरून डोक्याच्या केसावरून गेला लोक म्हणतात हे चांगलं दिसतं सोपं सांगितलं काय सांगितलं हे तर ऑल इंडियाला माहित होतं नवीन काय सांगितलं तुम्हाला माझ्या अनुभवाचं उदाहरण सांगू आता निवृत्तीनाथांचा तो लाकडी मंडप पाडलाय आता दगडी मंडप चालू आहे त्या लाकडी मंडपाला रंग द्यायचं काम चालू होतं तेव्हा आता रंग द्यायचं काम चालू आहे म्हणजे ते लाकडं बांबू लावले होते रंगारे दिसत होते डबे पडलेले सर्व आहे तिथे लिहिलं होतं रंगाचं काम चालू आहे रंग ओलाय हात लावू नका आता मला सांगा याच्यात न समजण्यासारखं काय अवघड आहे पण हे दर्शनाला मंदिरात येणारा बहुतेक माणूस त्याला हात लावून पाहायचा ओला आहे का आता ओलाच रंग मग ते हाताला लागायचा दुसरीकडे जाऊन पुसायचा म्हणजे दुसरी भिंत खराब करायची आणि जिथे रंग दिला तेही खराब करायचं का कारण हे दर्शनाला आले होते मागे काहीतरी माग पाहिजे का नाही अरे साधी सोपी गोष्ट आहे पण त्यालाही अधिकार आहे शहाणा तो धनी नामसंकीर्तना साधनेचं जे वैभव आहे पुष्कळ प्रकाराने ज्याविषयीचं वर्णन आहे की ज्यामध्ये सर्वाधिकार सेव्यता आहे सर्वात सुलभ आहे त्या साधनेचा इतिहासही पुष्कळ आहे पुराण प्रसिद्ध बोलिली वाल्मिक नामे तिन्ही लोक वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला किती केले रामायण रामाआदी त्याच्या पुढे दिले बोलीला वाल्मिक तैसी पुष्कळ इतिहास आहे मला जास्त विस्तार करायचा नाही काही वेळेची मर्यादा आहे म्हणजे हे नामसंकीर्तनाचं सर्व वैभव लक्षात घेतलं अशा पद्धतीने बरं नाम भक्ती करायची आहे काही त्याला ताल स्वराची अपेक्षा आहे का पण याचा अर्थ ज्याला ताल स्वराचं ज्ञान आहे त्याने बेताला तर बेस्वरात म्हणायचं आहे का ज्याला ताल स्वराचं ज्ञान आहे ना त्याने ताल स्वरात म्हणावं लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष पण ताल स्वराचं ज्ञान नाही नाम भक्ती करायची आपण बघा वर्गीकरण करून बघा ताल स्वराचं ज्ञान असणारे आणि नसणारे जर आपण विभागले ना ताल स्वराचं ज्ञान नसणारेच अधिक लोक आहेत ज्याला ताल स्वर कळत नाही नाम भक्ती करायची महाराज म्हणतात याच्या वाचून त्याचं काही अडून राहत नाही नाम भक्ती करायची ना नये जरी तुझं मधुर उत्तर गिधला सुस्वर नाही देवे नाही दयावीन भुकेला विठ्ठल येईल दैसा बोल रामकृष्ण म्हणून तर वाल्यकोळ्याचं नाव घेतले वाल्यकोळ्याला राम राम म्हणता येत नव्हतं मरा आणि मारा त्या उच्चाराचा परिणाम हा झाला लक्षात घ्या अनेक ह्या नामसंकीर्तनाचं वैभव का सांगतोय
की हे ज्ञान मिळालं पाहिजे, जन्ममरणाची अनर्थ परंपरा खंडित झाली पाहिजे. आणि मग हे कलियुगामध्ये सांप्रत काळामध्ये याचं महत्त्वाचं ज्ञानप्राप्तीचं साधन, हे सर्व अनर्थ परंपरा खंडन करण्याचं साधन नामसंकीर्तन संतांनी अनुभवाने सांगितलं आहे. पुष्कळ त्या नामसंकीर्तनाची फलश्रुती आहे. अशा पद्धतीने हे नामसंकीर्तन स्वतः महाराजांनी केलं, अनुष्ठान करून लोकांना सांगितलं आहे ना. संतांचं सांगणं कसं आहे, नामसंकीर्तन करायला स्वतः करत नव्हते का, आम्ही नामाचे धारक. हां, आणि अनुभवाने केले म्हणून लोकांवर त्याचा परिणाम होतो. बोले तैसा चाले. हां, संतांच्या हृदयाचा आपल्यावर का परिणाम होतोय, स्वतः नामसंकीर्तन केलं त्या स्थितीला प्राप्त झाले. आणि तुमच्या आमच्यासाठी हे साधन स्वतः अनुष्ठान करून सांगितले महाराजांनी, त्याची फलश्रुती पुष्कळ दिली आहे. तीच फलश्रुती जो अभंग येतात त्याच्यात महाराज सांगतात ना, नामसंकीर्तन केलं त्याची जी फलश्रुती आहे, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, संसारात अंगी अवघीच व्यसने, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, संसारात अंगी अवघीच व्यसने. आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो, 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 शुद्ध झालो. आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. नामसंकीर्तनाने काय झालं, नामसंकीर्तनाने शुद्धतेला पावलो. मग शुद्धतेला पावलो याचाच अर्थ अगोदर काही अशुद्धता होती, हा मनुष्य सुटून आला. सुटून आला म्हणजे अगोदर कुठेतरी बंधनात होता, हे सापेक्ष शब्द आहे ना. शुद्धतेला पावलो, अगोदर अशुद्धतेचा भाग. मग अशुद्धतेचा काय भाग होता अगोदर, महाराज सांगतायत, संसाराचे अंगी अवघेच व्यसनी. संसाराच्या अंगामध्ये स्वरूपामध्ये अनेक व्यसन आहे. व्यसन शब्दाचा अर्थ दोष जे आपल्या स्वरूपात नाही आहे. जे व्यसन शब्दाचा अर्थ आता व्यवहारातही बघा ना, विडी ओढणं हे व्यसन आहे. व्यसन कशाला म्हणतात, जे आपल्या स्वरूपात नाही आहे, आगंतुक आहे, ज्याच्यापासून मनुष्य जगू शकतो, सोडलं तरी जगू शकतो, त्याला म्हणतात व्यसन. विडी ओढणं व्यसन आहे. का, विडी ओढायचं सोडलं तर मरणार आहे का माणूस, त्याच्यापासून जगू शकतोय का नाही. तसंच आहे, त्याला व्यसन म्हणतात की जे सोडलं तरी जगू शकतो आहे, जे आपल्या स्वरूपात नाही. जेवण करणं व्यसन आहे का, हाच नियम लावा. जेवण सोडलं तर आपण जगू शकू का, जेवण करणं व्यसन नाही आहे. निर्वाहापुरते अन्न आच्छादन पाहिजेच आहे, पण त्या जेवणामध्ये जर प्रकार निर्माण झाले, असंच पाहिजे तसंच पाहिजे, तर ते व्यसन आहे. विठाला 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 पुष्कळ आहे, कुठे व्यसन आहे कुठे नाही. थोडक्यात त्याचा भाग लक्षात घ्या, कारण माझं इतके वेळ घड्याळाकडे लक्ष नव्हतं. मग हीच तर मोठी गंमत आहे. 12:15 वाजले म्हटले 1 वाजेपर्यंत आपल्याला सोडायचं आहे. दोष संसारात अनेक दोष आहे, आणि त्या दोषात आता आपण अवघीचं व्यसन आहे शब्दाचा. संसारात कोणता म्हणून दोष नाही, अवघीची शब्दाचा अर्थ सर्व दोषाची खाण हा संसार आहे. मग एवढ्या दोषयुक्त संसारामध्ये आपण आता आलोय तर काय करू शकतोय, आपल्या हातात काही नाही, एकच आहे. ह्या अनित्यम सुखम लोकम मिमम प्राप्य. मग भगवान काय सांगताय, भजस्व माम, एकच उपाय आहे, भक्ती कर वास. तरी झडझडून वैलाली ये भक्तीचे वाटेला, जे पावसे अव्यंग निजधाम माझी. झडझडून परमार्थाला लागायचं बास. लोक काय म्हणतील, नावं ठेवतील का, काय काही विचार करायचा नाही. माळ घालायची, गंध लावायचं, वारीला जायचं, लोक काही का म्हणे ना. झडझडून शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. त्वरा करायचे. आपलं असं आहे, आपल्याला सोडवतही नाही धरवतही नाही असे आपली हवा आहे. मग त्याचं हे काम नाही आहे. लगेच करायचं म्हणजे करायचं. निवृत्तनाथाची पालखी निघाली, वारीला निघायचं, जे होईल ते होईल, काय होणार आहे, घरी राहून तरी काय, 25 दिवस आपल्याला वारी करायची आहे. एखाद्याला विचारलं का नाही आला वारीला, काय करता, म्हणे महाराज माझ्या पाठीमागे सर्व प्रपंच लागलाय, प्रपंच चिकटलाय. त्याच्या घरी जाऊन बघितलं तर घरचे सांगतात, महाराज तुम्ही यांना जेव्हा महिनाभर घेऊन जाता ना तेव्हाच आमचं बरं असतं. हा उगीच म्हणतो मी आहे म्हणून करतोय, अरे चुकीचं आहे. हे झडझडूनच त्याच्यातून बाहेर पडावं लागतंय.
त्याच्याशिवाय होत नाही. प्रसंग असा एक दादा महाराज सागरेच्या जीवनातला प्रसंग आठवलं म्हणून सांगतो. असंच झडझडून परमार्थाला कसं लागायचं वगैरे दादा महाराज सांगत होते. श्रवण करायला पाठाला एक बाई होती, त्यांना समजलं नाही. महाराज म्हटले तुम्ही झडझडून सांगता, मला काही समजलं नाही. ठीक आहे म्हटले, परत कधीतरी सांगू. संतांचा स्वभाव. आणि अशी कार्तिक वारी होती, कार्तिक वारीला कीर्तन चालू होतं पंढरपूरला. त्या बाई नेमक्या कीर्तनात समोर येऊन बसल्या होत्या. दादा महाराजांचं कीर्तन सर्व रंगात आलं होतं. दादा महाराज मध्येच कीर्तनात म्हटले त्या बाईला, बाई विंचू म्हटले लुगड्यात. ती बाई एवढ्या लोकात उभी राहिली तर ते ओचा पदर सोडून झटकायला लागले. मग दादा महाराज म्हटले बसा खाली. अहो म्हटले विंचू विंचू वगैरे काही नाही, खाली बसा. आता हे सावरायचं नंतर सावरा म्हटले. मला सांगा एवढ्या लोकांमध्ये तुम्ही ओचा पदर सोडून ते लुगडं झटकायला लागल्या. अहो म्हटले मग तुम्ही सांगितलं ना विंचू म्हणून तर लगेच करायला लागले. तसंच आहे म्हणे, तसंच झडझडून प्रपंचातून निघायचं आहे. विठाला या दोषातून बाहेर पडणे. अनेक दोष आहेत. अवघीचं व्यसन किती थोडक्यात यादी देतो, वेळेची मर्यादा. संसारातील सर्वात महत्वाचा दोष, प्रधान दोष आहे अज्ञान. मुख्य काय दोष आहे? अज्ञान. अज्ञान अज्ञान म्हणजे काय? आपल्या स्वरूपाचं विस्मरण. मग मी सांगितलं ना, आपुला आपण पाया विसरू जो धनंजया, तेची रूप या अज्ञानास. आपल्या आत्मस्वरूपाला विसरलोय म्हणून तर सर्व पुढची सर्व अनर्थ परंपरा आपल्याला लागली आहे. आपण आपल्याला कोण समजतो? मी देह समजतो. मी जीव. अरे तू देह नाही, तू ब्रह्मस्वरूप आहे. तत्वमसी गुरु उपदेश करतात. आपल्याला बोध व्हायला पाहिजे अहम ब्रह्मास्मी. पण आपलं अज्ञान किती बळकट. आपलं अज्ञान एवढं बळकट आहे. मी कसं काय देव असेल बा? देवाचं माझं काय? आपण सांगायला लागलो ना तू ब्रह्मस्वरूप आहे, लोक म्हणतात याला वेड्याच्या इस्पितळात टाका. मी कसं ब्रह्म असेल? आपलं जाऊ द्या. स्वतः भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतार धारण केलाय. भगवद्गीता सांगितली. भगवद्गीतेत भगवान काय सांगता? अरे मानवा, तू मानव नसून कोण आहेस? देव आहेस. पण आपलं अज्ञान किती बळकट. आपण देवाला म्हणायला लागलो, अरे देवा तू देव नसून तूच माणूस आहे. अवजानंतिमा मूढाम मानुषीम तनुमाश्रितम. अज्ञान संसारातील सर्वात महत्वाचा दोष. अज्ञानाचा परिणाम भेदाची प्रतीती. भेद नसताना भेद प्रतीती किती विलक्षण आहे. भेदाने वागतो का नाही आपण? फार काय बोलावं आता कीर्तनात. कीर्तन खरं आपल्या राजकारणाचं ठिकाण नाही, पण याच्यामुळेच भेद निर्माण होतोय. वारीमध्ये मला कधी भेट सर्व वारकरी आपण चालत असताना माझा अनुभव आहे 25 वर्षाचा. मला माहीत नाही की हा कोणत्या जातीचा आहे तो कोणत्या जातीचा आहे, लक्षात घ्या. पण ही जात आपल्या डोक्यात भरतंय कोण? आपण जागे होऊन विचार केला पाहिजे. संत काय सांगतायत आणि आपण कसं वागतोय. स्वार्थापोटी वागणारे हे लोक आहे. विठाला विठाला आपलं अज्ञान हेच त्यांचं भांडवल आहे, दुसरं काही नाही. आमच्या कीर्तनकाराचं तरी काय, श्रोत्याचं अज्ञान हेच तर आमचं भांडवल आहे. आम्ही सांगितलेलं जर तुमच्या लक्षात राहिलं असतं तर आम्हाला सतत अभ्यास करावा लागला असता. श्रोत्याचं अज्ञान काय? अज्ञानामुळे भेद. आता जाऊ द्या, पुष्कळ भेदाची प्रतीती पुष्कळ आहे. भेद नसताना भेद वाटतोय. त्याचा परिणाम अज्ञानामुळे जन्म मरण, संसारातील दोष. एक शास्त्रामध्ये क्रम दिलाय. हे दुःख आपल्याला प्राप्त होतंय. शरीर दुःख म्हणजे आपल्याला जे दुःख, स्वाभाविक इच्छा काय? आपल्याला कायमचं सुख मिळावं आणि कायमचं दुःख जावं. दुःखाला कारण काय म्हटले? दुःखाला कारण आहे शरीर. मग जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत सुखदुःख होणार. दुःखाची निवृत्ती व्हावी तर शरीराची निवृत्ती झाली. मग शरीर तरी कोणामुळे मिळालंय? म्हटले शरीराला कारण आहे पाप आणि पुण्य. धर्माधर्म धर्माधर्म. जोपर्यंत धर्माधर्म आहे तोपर्यंत संसार दुःख निवृत्त होणार नाही. धर्माधर्म तरी कशाने होत आहे म्हटले? धर्माधर्म होण्याचं कारण काय? अनुकूल प्रतिकूल ज्ञान. त्याच्या आधी रागद्वेष आणि या सर्वाचं कारण भेदज्ञान. भेदज्ञानामुळे अनुकूल प्रतिकूल वाटतो. हा अनुकूल आहे, हा प्रतिकूल आहे. भेदज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान. तुम्ही सर्व क्रम बघा. म्हणजे भेदाची प्रतीती, त्याचा परिणाम जन्म मरण. संसारातील प्रधान दोष आहे ना. किती दोष आहे जन्म मरणाचा? मग मी सांगितलं ही परंपरा. पुनरपी जननी जठरे शयनम इह संसार आहे. संसार नावातच ही गोष्ट आहे. संसार 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 म्हणजे काय? आचार्य त्याची जी व्याख्या सांगतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आगा उपजने आणि निमणी हे साचचिका जो माननी तो जीवलोकू म्हणी संसार वहन. जन्माला येणं आणि मरण संसारातील दोष. अजून काय? पाप कर्माचा विचार. किती संसारात पापाचा विचार दिलाय. अरे आपण परब्रह्म स्वरूप असणाऱ्यांना अज्ञानाने याला धरून बसलो ना. आपण कोण आहे?
मुक्त होता परी बळे झाला बद्ध. मुक्त होता परी बळी झाला, मुक्त होता परी बळी झाला बद्ध, होता परी बळी झाला बद्ध. घेऊन या छंद माझे माझे, या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे. नित्यमुक्त परब्रह्म स्वरूप असणारे आपण मुक्त होता परी बळे झाला. बळजबरी कोणी केली आपल्याला? मग आपलंच अज्ञान आपल्या बंधनाला कारण आहे. आपुलं आपण बांधावी, मग आपणच बांधल्या, मग सोडवणार कोण आहे? आपुली आपण करा सोडवून, दुसरं कोण नाही. आपण हे ज्ञान संपादन केलं आहे. आत्मस्वरूपाचं अज्ञान पाप पुण्य अंगी घेतले जडून. पाप पुण्य कर्माचा पुष्कळ विचार आहे. अनेक आपत्ती, अनेक विपत्ती, आध्यात्मिक आदिभोवती त्रिविध दुःख, त्रिविध ताप, यादीच्या यादी, अवघीच व्यसने, संसारातील हे एवढे दोष आहेत. पण किती का दोष असू द्या मोठे, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. नाम संकीर्तनाचं वैभव काय? नाम संकीर्तनाने पापाचा एवढा मोठा दोष आहे संसारात. किती दोष आहे? पावलो पावली पाप घडते. लक्षात, अगोदर मुळात पाप आणि पुण्यच आपल्याला कळालं नाही. समजा कळालं तरी आपलं घडतंय का? पाप आपल्याकडून सुटते का? कळालं वारी करणं पुण्य आहे, घडते का वारी आपल्याकडून? अवघड आहे. पाप कर्माचा दोष किती पुष्कळ आहे. किती बारकाव्याने वागा, पाप झाल्याशिवाय राहत नाही. आणि किती प्रयत्न करा, पुण्य होईलच सांगता येते. जसं गवत असतं, शेतकरी वर्गाला अनुभव आहे. शेतकरी काय गवत उगवण्याकरता प्रयत्न करतो काय? आपसुका उगत असतं. तसं पाप आहे. कसं आपसुका उगवेल? धान्याचं तसं आहे. अरे धान्य किती मेहनत मशागत करा, पदरी पडेलच. सांगताय बरं, पदरी पडल्यावर भाव मिळेलच. अवघड आहे का नाही? सर्व किती आपले चाललंय हमी भाव मिळावा, मिळतोय. किती प्रयत्न करून, किती अवघड आहे. काय आता टमाट्याची काय अवस्था आहे? पाऊस पडावा आणि 60 रुपयाला, काय वाईट अवस्था आहे. लक्षात नाही. म्हणजे हेच तर किती प्रयत्नपूर्वक केलं तरी पुण्य निर्माण होईलच. जाऊ द्या बारकाव्याने एकच वाक्य सांगतो. आपण एक असं पाऊल टाकलं, मी देह आहे असं समजून टाकलेलं एक पाऊल आत्महत्येचा दोष घेऊन येतो. काय पापाचं चिंतन करणार? महाराजांचं प्रमाण आहे, देह संबंधा तू प्रतिपदी आत्मघातू. पावलो पावली आत्महत्या चालली आहे. केवढा दोष आहे संसारात पापाचा. आता विस्तार करायला वेळ नाही, पण फार फार निगुतीने करावं लागतंय. पापाचा एवढा मोठा दोष आहे. आता तुम्ही बघा, आपलं मन, दोन मन असे उभे राहतात. एक मन, आपण जर एकांतात बसलो ना, अंतर्मुख असणाऱ्या माणसाचा विषय, तर दुसरं मन उभं राहतं. म्हणतो आपण हे केलं, हे बोललो, हे वागलं, हे काही बरोबर नाही झालं म्हणतो. मग पहिलं मन काय म्हणतो? अरे हे ठीक आहे ना, लोकांना कुठे कळलं म्हणतो. म्हणजे अडचण काय? लोकांना कळलं तर. म्हणजे बघा, चोराने चोरी करून तो चोर नाही, चोरी करून सापडला तर चोर. नुसता सापडून नाही, कोर्टात सिद्ध झाला तर चोर, नाही तर बादशाहून थोर. विठ्ठला 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 विठ्ठला. फार मोठा पापाचा दोष आहे प्रपंचामध्ये. पण नाम संकीर्तन असं आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपी जळतील पापी. थोडक्यात मी सांगतोय की कितीही पाप मोठं असू द्या, नाम संकीर्तनाचं हे वैभव आहे. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. म्हणजे नाम संकीर्तनाने एवढा मोठा प्रपंचातील पापाचा दोष पण निवृत्त झाला. नाम संकीर्तनाचं हे प्रभाव आहे. आणि त्यात नुसता पाप जात नाही, दुसरा परिणाम पुण्य ज्यामध्ये निर्माण होतो. दोषापनय आणि गुणाधान. नुसतं पाप निवृत्त करायचं आहे का? ज्यामध्ये पुण्य निर्माण होते, अगणित पुण्य. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याचे गणना. पण हे पुण्य कसं आहे? भगवत प्राप्ती करता लागणारं, परमार्थाला लागल्यापासून देवाचं दर्शन होईपर्यंत उपयोगी पडणारं हे पुण्य. ज्या नाम संकीर्तनाचा हा प्रभाव आहे की पहिल्यांदा पाप मनुष्य निष्पाप होणं परमार्थातली पहिली पायरी आहे. देवाचं दर्शन व्हावं वाटतंय ना, पापी माणसाला कधीही देवाचं दर्शन होणार नाही. या नियमाला अपवादही नाही आहे. आपण असं समजू नका इकडे मी पाप करेल ना देवाचं दर्शन होईल. वारकरी आहे, नामधारक आहे ना, पाप सोडलं पाहिजे. परमार्थाला पूर्वीचा कितीही पापी मनुष्य चालतो. संप्रदायाची उदारता आहे, भगवंताचं वचन आहे. अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थित. पण कसा पूर्वीचा पापी चालतो. एकदा वारकरी झाला, परमार्थ करायला नाम संकीर्तन करतोय, मग मात्र तिथून पाप टाकलं पाहिजे. नाहीतर एकीकडे पापाचं साहचर्य आणि एकीकडे नाम भक्ती करतो.
महाराज म्हणतात नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही. भजनती ओंगळवाणी नरका जाणी, त्याची हातवटी आहे, लक्षात घ्या. मनुष्य काय झाला पाहिजे? निष्पाप. हे बंधन आहे. काही लोक आले, महाराज आम्हाला पंढरपूर घालायचे म्हणजे जेऊ घालायचे. घाला, चांगली गोष्ट आहे. पण म्हटले सोलापूर लुटून. बाबा पंढरपूर घालू नको, पण सोलापूर पहिल्यांदा लुटू नको. परंतु आपण अगोदर निष्पाप झालं पाहिजे. याच्याकरता देवाच्या दर्शनाचा अधिकार आहे. नामसंकीर्तनाने पाप निवृत्त होतो, पुण्य निर्माण होतो. देवाच्या दर्शनाचा अधिकार नामसंकीर्तन केल्यामुळे. आपण बघा भेदाची प्रतीती किती विलक्षण आहे. शास्त्रामध्ये पुष्कळ भेदाचा विचार दिला आहे. 12 प्रकारचा भेद आहे. अंतत सापेक्ष अभेद आहे. पुष्कळ विस्तार आहे. भेद प्रतीती निवृत्ती होते नामसंकीर्तनामुळे. थोडक्यात अगदी भेदाचा विचार सांगू. जो भेदाचा विचार दिलाय, जीव जीवामध्ये भेद आहे, जीव जडामध्ये भेद आहे, जड जडामध्ये भेद आहे, जड ईश्वरामध्ये भेद आहे, ईश्वर ईश्वरामध्ये भेद, स्वगत भेद, सजातीय भेद, विजयातीय भेद, देशभेद, वस्तुभेद, कालभेद. 12 सांगितले. फक्त 2च सांगतो. जीव जीवामध्ये भेद आहे असं आपण समजतो. त्यामुळे काय होतं? एकमेकाचा द्वेष मत्सर करतो. त्याच्यामुळे दुःख आपल्याला होतंय. आपल्याला दुःख का होतं? भेद समजतो. जीव जीवामध्ये भेद आहे. आपण बघा, घरामध्ये आपला मुलगा जेवायला बसलाय, ती माता माऊली त्याला वाढते. त्याचा मित्र येऊन जेवायला बसला, एक पाहुण्याचा मुलगा तोही जेवायला बसला. 3 मुलं जेवायला बसली. ती आई भात वाढायला आली. आपल्या मुलाला भात वाढताना भाताचं ते अख्खं ढिकळ वाढते. मित्राला काय करते? त्या गोळ्याचे तुकडे करून वाढते. आणि पाहुण्याच्या मुलाला तो भात असा मोकळा मोकळा करून वाढते. असं का घडलं? काय आहे? आपल्या मुलाला वाढलेला भात दिसायला लहान आहे, त्याचा गोळा आपण असायला भात जास्त आहे. त्याचे तुकडे करून वाढले तर भात दिसायला जास्त आहे, असायला कमी आहे. आणि मोकळा मोकळा करून जर वाढला ना, तो दिसायलाच जास्त आहे ना असायला कमी आहे. मग असा भेद का झाला? तिला माहिती हा माझा मुलगा आहे, हा शेजारचाच आहे, हा त्याचा मित्र आहे. म्हणजे भेद वृत्ती, एकमेकाचा द्वेष मत्सर का होतो? भेदाची. तुम्ही बघा, आणखीन एक उदाहरण देतो. आई वर्णन करत होती. काय म्हणले? माझा मुलगा आधी होता भला, वारीला जायचा, एकादशी त्र्यंबकला यायचा, सर्व करायचा. परिया रांडेने नाशिला म्हटले एकदा याचं लग्न झालं बास, बाईल वेळा झाला, आमचं काय ऐकतच नाही म्हटले. तीच बाई 2 तासांनी वर्णन करत होती. अहो आमची मुलगी गंगी काय सांगावं, ती काय तिचा स्वभाव. लग्न झाली, सासरी गेली, सर्व सासरच्या लोकांची मनं तिने जिंकून घेतली. सर्व सासरचे लोक ती सांगतात तसं ऐकतात. माझा जावई तर तिच्या शब्दाच्या बाहेर नाही. मग आता मला सांगा, आपला मुलगा सुनेच्या अधीन होण्यात आणि जावई जो आहे तो लेकीच्या अधीन होण्यात काय फरक आहे? दोन्ही गोष्टी सारख्याच आहे, पण एक स्तुतीचा विषय होतो आणि एक निंदेचा होतो. का? जीव जीवात भेद आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. पुष्कळ आहे. ईश्वर ईश्वरात भेद आहे, भांडण करतो, पुष्कळ भाग आहे. ही भेद वृत्ती नामसंकीर्तनाने निवृत्त होते. नामसंकीर्तन केल्यामुळे ज्याला ब्रह्ममेधा म्हणतात ना, तर ते भेटे ते वाटे मी ऐसे. भेदाचीच प्रतीती नाही. संसारातील आणखीन एक दोष जन्म मरण. जन्म मरणाचं दुःख किती विचित्र आहे. अरे रोगाचं दुःख आहे, गरिबीचं दुःख आहे, भोगून संपणं येतं, काल्पनिक आहे. जन्म मरणाचं दुःख एवढं विचित्र आहे, भोगूनही संपत नाही. मगाची सांगितल्याप्रमाणे हा लिंगदेव बाहेर पडतो, पुन्हा येतो. का? आपण जे कर्म करतो त्या कर्मानुसार पुन्हा जन्म. कर मर कर अशी अवस्था असतात. जन्म आणि मरण भोगूनही संपत नाही. पण नामसंकीर्तनाचा प्रभाव असा आहे की नामसंकीर्तन केल्यामुळे जन्म मरणाचं दुःखही निवृत्त होतं, ते राहत नाही. तुटे भव रोग, तुटे भव रोग, संचित क्रियावान भोग, संचित क्रियावान भोग, संचित क्रियावान भोग, संचित क्रियावान भोग, संचित क्रियावान भोग. ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. उच्चारिता खंडे जन्म, 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 उच्चारिता खंडे जन्म. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता
खंडे जन्म मरणाची अनर्थ परंपरा हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटईल. नुसतं जन्म मरण निवृत्त होतं नाही, वासना निवृत्त होते, अज्ञान निवृत्त होतं. यादीच्या यादी तुम्ही हरिपाठ नाथ महाराजांचं आहे, हरिपाठ बघा, ज्ञानेश्वर महाराजांचं आहे, तुम्ही बघा. म्हणजे त्याची जी फलश्रुती दिली आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगे, बस तिची वासनाच हरिरूप होते. पुष्कळ नामसंकीर्तनाने सर्वात महत्त्वाचा दोष आहे अज्ञान. अज्ञान निवृत्त होतं सर्वात महत्त्वाचं. एकदा अज्ञान गेलं की सर्वच गेलं. मला लक्षात हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ अज्ञानाची निवृत्ती पुष्कळ आहे. एवढे दोष आहेत, पण सर्वच्या सर्व दोष निवृत्त करण्याचं एकमेव निश्चित साधन आहे नामसंकीर्तन. ते नामसंकीर्तन आम्ही केलं. किती दोष असू द्या, ह्या सर्व दोषाची निवृत्ती झाली म्हणून आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. ह्या कीर्तनाने अतिशय विशुद्ध स्वरूपाला प्राप्त झालो. म्हणजे पवित्रता प्राप्त झाली ती कशा पद्धतीची आहे महाराज सांगताय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, 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 आता हे सोहळे झाले त्रिभुवन. विषमधुन सांडियेले, विषमधुन सांडियेले, विषमधुन सांडियेले, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, 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 झाले त्रिभुवन. आता ही सोहळी झाली त्रिभुवन. विषम धुवून सांडील. अगोदर दोष गेले, दोषापणे आता गुणाधान. गुणाधान काय झाले? आता हे सोवळे झाले त्रिभुवन. संपूर्ण त्रैलोक्य 16 नाम पवित्र झालं, विशुद्ध झालं. संपूर्ण त्रैलोक्य शुद्धच आहे. परिणाम कशाचा आहे? दृष्टीचा. दिठी जाई चोख केजे तई सकळही शुद्ध. शुद्ध कधी दिसेल? आपली जे पवित्र इंद्रिय, पवित्र दृष्टी असेल आपल्याला पवित्रच दिसतं. लक्षात. अपवित्र वृत्तीला, दृष्टीला पवित्र दिसतच नाही. आपली वृत्ती दृष्टी कशी त्याच्यावर आहे. तुम्ही बघा प्रसंग जो घडला, दुर्योधनाला बोलवलं होतं. दुर्योधना इकडे ये, जगामध्ये फिरून ये. एखादा कोणी सज्जन असेल ना, बघ ये, घेऊन ये त्याला, काही दान धर्म आपल्याला करायचा. दुर्योधन सगळीकडे फिरून आला आणि म्हणाला ह्या जगात सज्जन कोणी नाहीच. असं धर्मराजाला बोलवलं. जा म्हटले, एखादा दुर्जन असेल तर घेऊन ये, त्याला शिक्षा करायची. धर्मराज सगळीकडे पाहून आले, म्हणले ह्या जगामध्ये दुर्जन कोणी नाही, सगळे सज्जनच आहे. मग असं का घडलं? अरे दुर्योधनाच्या दृष्टीने पाहत असताना सुष्ट कोणी दिसतच नाही आणि धर्मदृष्टीने दुष्ट कोणी दिसतच नाही. विठाला परिणाम आपल्या दृष्टीचा आहे. आपली कशी दृष्टी, आपण कसं पाहतो लक्षात घ्या. धर्मदृष्टी पुष्कळ आहे, त्याच्यातला भाग की आपल्या दृष्टीवर आहे. प्रत्येकाला बघा, विचारा काय चांगलं आहे. या गायकांना विचारा, आकाशवाण्यांना विचारा, हे म्हणतील आमचं गायन चांगलं आहे. मी याला विचारा, हे का माझं वाजवणं चांगलं आहे. मला विचारा, मी म्हणशील मीच सुंदर आहे. प्रत्येकाला यद यस्य रोचते तत् तस्य सुंदरम तत्वच आहे. यद यस्य रोचते. त्या गोकुळामध्ये स्पर्धा झाली होती त्या गवळणींमध्ये की सर्वामध्ये सुंदर कोण आहे. आणि पहिली परीक्षा झाली आणि काही निर्णय झाला नाही, वादविवाद झाला. सर्वच महिला असल्यामुळे काही निर्णय लागला नाही. मग परत ठरलं नाही, म्हणलं आता आपण अध्यक्ष बदलून टाकू.
एका पुरुषाला अध्यक्ष करू, म्हणजे निरपेक्ष तो निर्णय देईल. मग कोणत्या पुरुषाला करायचं? मग चिंतन वगैरे केलं पुष्कळ गोकुळामध्ये. मग भगवंताला त्यांनी अध्यक्ष केलं. ठरलं. त्या स्पर्धेचा दिवस वेळ ठरली. सर्व गवळणी नटून थटून आल्या. सर्व दुकानदारांचा माल संपला. दुकानदारांनी विचार केला आषाढी नाही, कार्तिकी नाही, एवढा धंदा झाला, काय करायचं? म्हणजे ठीक आहे, झालं, ठीक आहे. या सर्व गवळणी नटून थटून आल्या. भगवंत परीक्षा घ्यायला उभे होते. एक एक यायची. भगवंत म्हणजे वा, फारच छान, फारच सुंदर. प्रत्येक गवळणीला वाटलं आता माझीच निवड होते का काय. सर्व परीक्षा झाली. निकाल द्यायला भगवान उभे राहिले. भगवान म्हणाले या गोकुळामधल्या ह्या गवळणींमध्ये कोण सुद्धा ही जी स्पर्धा आपली झाली, सर्वच गवळणी एवढ्या सुंदर आहेत, कोणाला सुंदर म्हणावं आणि कोणाला असुंदर म्हणावं अशी सर्व परिस्थिती. पण एवढ्या ज्या सर्व सुंदर गवळणी ज्या मला कृष्णाला भारतातनं म्हटले तो मीच एकटा सुंदर आहे म्हटले, जाऊ कटकट. असं का झालं? यद यस्य रोचते. तुम्ही बघा, माझा एक अनुभव सांगतो. एका मुलाचं लग्न करायच्या विचारामध्ये मी त्याला काही दाखवले स्थळं. त्या मुली दाखवल्या, त्याला काही पसंत पडायच्या नाही. त्याला म्हटलं ठीक आहे, आता असं कर, तुझं लग्न तूच कर, आम्ही मुली दाखवतो, त्या काही तुला पसंत पडत नाही. एक दिवस आलाच, जोडीने आला. महाराज पाया पडायला आलो. लग्न झालं. पाया पडायला आलं. पाहिली तिची पत्नी. तर तिची पत्नी म्हणजे डोळ्यामध्ये ती जणू 14 जानेवारीच, म्हणजे काय, एक डोळा पूर्ण होतं तिचा आणि एक डोळ्यात इंग्रजी 4 आकड्यासारखं फूल होतं. त्याला म्हटलं अरे याच्यापेक्षा एवढ्या अगोदर सुंदर मुली दाखवल्या, त्या तुला आवडल्या नाही, हे चित्र तुला कसं आवडलं? तो म्हणतो महाराज माझ्या दृष्टीने बघा म्हणजे तुम्हाला कळेल. विठ्ठला यद यस्य रोचते तत् तस्य सुंदरं. नाम संकीर्तन केल्यामुळे इंद्रिय वृत्ती अंतकरण सर्व विशुद्ध झालं, शुद्ध झालं. अशुद्धता दिसतच नाही. आता हे सोहळे झाले. विषम धुवून सांग, विषमता नाहीच. हा लहान आहे, मोठा आहे, झोपडीवाला आहे, बंगलेवाला आहे, कारवाला आहे, काही नाही. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. विषम धुवून सांडी येली. नाम संकीर्तन केल्यामुळे या बोधाला प्राप्त झालो. हा परिणाम कशाचा आहे म्हटले? हा परिणाम आम्ही ज्या गावात राहतो त्या गावाचा परिणाम आहे. तुम्ही मग कोणत्या गावात राहता? निर्देश केला अभंगाच्या 3ऱ्या ब्रह्मपुरी वास कर ब्रह्मपुरी वास ब्रह्मपुरी वास करणे अखंड. ब्रह्मपुरी वास करणे अखंड. ब्रह्मपुरी वास करणे अखंड. अटाळ करी. ब्रह्मपुरी वास करणे अखंड. ब्रह्मपुरी वास करणे अखंड. ब्रह्मपुरी वास करणे अखंड. नदी की जय तोंड विटाळते. नदी की जय तोंड विटाळते. आता हे सोहाळे झाले त्रिभुवन. आता हे सोहाळे झाले त्रिभुवन. झाले त्रिभुवन. झाले त्रिभुवन. ब्रह्मपुरी वास करणे अखंड. न देखे जे तोंड विटाळाचे. हा परिणाम कशाचा आहे म्हटले? आम्ही ज्या गावात राहतो, आता देहू नावाच्या गावात नाही राहत. कुठे राहतात? ब्रह्मपुरी वास करणे. नाम संकीर्तनामुळे आम्ही कसे झालो? परब्रह्मस्वरूप पुष्कळ वर्णन आहे. तुकिता तुळणीसी ब्रह्म तुकासी. ब्रह्मस्थितीला प्राप्त झालो. त्यामुळे आम्ही राहतो कुठे? ब्रह्मपुरी आहे, ब्रह्मनगरीमध्ये अखंड राहतो. ब्रह्मपुरी वास करणे. 1-2 दिवस नाही, करणे अखंड. मग आता ब्रह्मनगरीत राहतोय म्हटल्यावर परिणाम आहे. त्या गावाचं वैभव असा आहे, न देखे जे तोंड विटाळाचे. अशा ब्रह्मनगरीमध्ये ह्या स्थितीमध्ये भेदाच्या विटाळाचं तोंड सुद्धा पाहायला मिळत नाही. न देखी जे तोंड विटाळाचे. काय त्या नगरीचं वैभव आहे? माझा अनुभव सांगतो तुम्हाला. कदाचित तुमचाही तसाच असेल, नसला तर नसला. माझा अनुभव असा आहे की एखादा मनुष्य असला आवडीचा, प्रेमाचा, तो भेटावा असं मला वाटतं. खूप प्रयत्न करावा, फोन करावा, निरोप द्यावा, वेळ ठरवावी. भेटावा वाटतो ना मनुष्य, किती प्रयत्न केला तो भेटच होत नाही. हां. आणि एखादा मनुष्य असतो असं मला वाटतं याचं तोंड सुद्धा पाहू नये, पण सकाळी उठल्याबरोबर हटकून दर्शन देतो. विठ्ठला विठ्ठला.
न देखे जे तोंड विटाळाचे भेदाचं विटाळ मगाशी सांगून गेलो भेदाचं वर्णन अशा पद्धतीचा भेदच शिल्लक राहत नाही. त्यामुळे आता ते विटाळाचं तोंड पाहायचंच काम नाही. ज्या नगरीमध्ये आम्ही आता साक्षात ब्रह्मरूप झाले असल्यामुळे मग आता ब्रह्मरूप झालो मग आमचं ठरलंय आता ब्रह्मस्थितीला प्राप्त झाल्यामुळे आमचं काय ठरलंय अभंगाच्या शेवटच्या त्या तुका म्हणे आम्हा एकांताचा वास 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 ब्रह्मी ब्रह्मरस सेवो सदा ब्रह्मी ब्रह्मरस सेवो सदा ब्रह्मी ब्रह्मरस सेवो सदा ब्रह्मी ब्रह्मरस सेवो सदा आता हे सोळे झाले त्रिभुवन आता हे सोहळे झाले त्रिभुवन आता हे सोहळे झाले त्रिभुवन आता हे सोहळे झाले त्रिभुवन तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवसटा परब्रह्म स्वरूप झाल्यामुळे एकांताचा वास. आता एकांत शब्दाचे पुष्कळ अर्थ आहे खूप भाव आहे त्याच्यातला एकच भाव मला सांगायचा आहे म्हणजे एकांत म्हणजे सर्व घरदार बायका पोरं सोडून जंगलात जाणं हाही एकांत नाहीच. तिथे जाऊन जर वनिते म्हणजे वनात जाऊन वनितेचं चिंतन करतो तो कसला आला एकांत. आता हल्लीचा काळ तर असा एकांतात लोकांना करमतच नाही लोकांतात राहायची सवय. माझ्या आजोबांचं उदाहरण सांगू गणूकाका गोसावी निवृत्तनाथ मंदिरात त्यांच्या काळामध्ये राहत असताना त्यांचं एक पत्र आहे त्याच्यात लिहिलेले त्यांनी इथे दिवसा मंदिराच्या बाहेर वाघ येतात म्हटले म्हणजे असा तो काळ. निवृत्तनाथ मंदिराकडे जायला रस्ता नाही लाईट नाही त्या काळामध्ये गावातले लोक म्हणायचे का हो गणूकाका गावाबाहेर एकटं मंदिरात तुम्हाला भूतासारखं करमतंच कसं. ते म्हणायचे अरे ज्ञानेश्वरी गाथेच्या चिंतनात मला दिवसाचा वेळ पुरत नाही म्हणायचे. लोकाला काय वाटतं एकांतात कसे राहतात. ज्ञानी पुरुषाचं ते एक लक्षण आहे अरतीर जनसंसदी बहु एकांतावरी प्रीती. बरं एकांत म्हणजे काय हे मला थोडक्यात सांगायचं आहे. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने जी आपण भक्ती करतो भक्तिशास्त्रानुसार असणारा एकांत मी सांगून गेलो जंगलात जाऊन निघून जाणं हा काही एकांत नाही. भक्तिशास्त्रानुसारचा जो एकांत आहे आणि हा तत्वज्ञाना 3 भाग आहे एकांतामध्ये की भक्तिशास्त्रानुसार आवडीचा विषय एक असणारे भेटणं हा सुद्धा काय एकांत. घरात 2च माणसं आहेत एकाला कीर्तन ऐकायचं आणि एकाला सिनेमा पाहायचा आहे जमेल का त्यांचं. दोघंच आहे वृत्तीचा विषय भिन्न आहे. आता इथे एवढे लोक आहेत इथे तरी थोडे वारीमध्ये किती लोक असतात एवढे लोक असून एकांत बिघडत नाही. का नाही बिघडत कारण परमार्थाच्या भजनाच्या कीर्तनाच्या आवडीचे सर्व लोक एकत्र येणं म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचा विषय एक असणं हा सुद्धा काय आहे हा एकांत आहे. हा वारकऱ्याचा भक्तिशास्त्रानुसार एकांत आहे. आणि इथे जो हा एकांत आहे ना की आता देवस्वरूप झाल्यानंतरचा ज्ञानी महात्म्याचा एकांत. तुका म्हणे आम्हा एकांतात. आता एकांत काय देवा व्यतिरिक्त काहीच नाही असा बुद्धीचा निषेध आलाय. देवा व्यतिरिक्त दुसरा पदार्थच नाही. मत्त परतरन्नान्यम किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणि एकमेवा द्वितीयम पांडुरंग परमात्माच. आणि त्या स्वरूपाला आम्ही प्राप्त झाल्यामुळे देवा व्यतिरिक्त काही नाही या बोधाला प्राप्त झालोय. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. आणि असा एकांत ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा परब्रह्म स्वरूप आम्ही झालोय. आणि पुन्हा नामसंकीर्तनाचंच हे वैभव आहे. नामसंकीर्तन परब्रह्म स्वरूप झाल्यानंतरही ज्ञानोत्तर जी भक्ती आहे ना नामभक्ती ही ब्रह्मरसाचं सेवन
ब्रह्म झाल्यावर ब्रह्मरसाचं सेवन करता येत नाही. साखरेला गोडी चाकता येते का? नाही चाकता येत. म्हणून अद्वैत स्थितीमध्ये सुखरूपता आहे, सुखाचा व्यवहार नाही. सुखाचा व्यवहार होण्याकरता कल्पित द्वैत ज्ञानोत्तर भक्ती संतांची विलक्षणता आहे. ब्रह्म झालो पण त्याच्यानंतरही ब्रह्मरसाचं सेवन करण्याकरता अद्वैतीतो नाही माझे समाधान गोडई चरण सेवा तुझी करुणी उचित देही दान आवडे कीर्तन नाम तुझी. नामसंकीर्तनाचं विशेष महत्त्व. ज्ञानोत्तरही देवस्वरूप झाल्यानंतरही तत्वज्ञानानंतरही आम्ही नामसंकीर्तन करू. या नामसंकीर्तनाची ही फलश्रुती आहे. ब्रह्मे ब्रह्मरस सेवू सदा आणि अखंड ब्रह्मरसाचं सेवन आम्ही करत असल्यामुळे आता हे सोवळी झाली त्रिभुवन विषम धोन सांडिले विठोबा रखुमाई. हरिदेव विठोबा रखुमाई 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 विठोबा हर विठ्ठल तुकाराम विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा आता हे सोवळी झाली त्रिभुवन विषमधोन सांडिली. अशा पद्धतीने नामसंकीर्तनाची फलश्रुती सांगतायत आपल्याला सेवेचं प्रवृत्तीनिमित्ताने. आता हे या माऊलीच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण आलो. काही ज्ञानदान घडावं, अभंगावर सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. वारकरी संप्रदायाची ही जी भक्ती आपण या मनुष्य देहात आलो हे आपलं काही परम भाग्य आहे. कारण मनुष्य देहाची दुर्लभता पुष्कळ आपण ऐकतोय. दुर्लभ असणारा मनुष्य देह मिळाला. व्यर्थ विषय चिंतनामध्ये घालवण्यापेक्षा भगवत प्राप्तीकरता आपण प्रयत्न केला पाहिजे. ही स्थिती आपल्यालाही मिळावी. महाराजांचा जो अनुभव नामसंकीर्तनाने महाराज कशा अवस्थेला प्राप्त झाले ती स्थिती आपल्यालाही प्राप्त व्हावी वाटत असेल तर निदान पहिल्यांदा आपण वारकरी झालं पाहिजे. लक्षात घ्या, मनुष्य देह प्राप्त होणं हेच भाग्य आहे आणि पुन्हा भारतात प्राप्त होणं त्याच्यापेक्षा मोठं भाग्य आहे. भारत देशामध्ये इतर पृथ्वीवर कुठे येण्यापेक्षा भारतात आणि त्यातही पुन्हा महाराष्ट्रात येणं त्याच्यापेक्षा भाग्य आहे. आणि त्याच्या पुढे सांगू, महाराष्ट्रापेक्षाही नाशिक जिल्ह्यात जन्माला येणं त्याच्यापेक्षा आपण भाग्यवान आहोत. कारण महाराष्ट्र ही संतभूमी आहे. तर नाशिक जिल्हा सर्व संतांचं गुरुस्थान असणारे श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज आणि त्यांचं हे स्थान आहे. म्हणजे इथपर्यंत आलो म्हणजे निश्चितच भाग्यवान आहोत ना. भाग्याशिवाय एवढ्या जवळ आपण आलो आहोत का? भाग्यवान आहोत. पण गंमत अशी आहे, इथपर्यंत येऊन ते भाग्य काय आपल्याला जर कळत नसेल, काय भाग्य आहे आपण इथपर्यंत येऊन परमार्थ करत नसेल, वारकरी झालो नसेल, त्याची दुसरी बाजू आहे मग आपल्यासारखे पांढऱ्या पायाचे करंटे आपणच आहे. म्हणजे तुम्हाला नावं ठेवण्यात मला तात्पर्य नाही. आपण प्रवृत्त व्हावं, आपण वारकरी व्हावं, एवढ्या योग्यतेने इथे आपण आलोय, आपल्याला अधिकार मिळालेला. तुम्ही बघा ना, लक्षात घ्या, आपण ठरवलं आपण भारताचे पंतप्रधान होऊ शकत नाही का? इथे जमलेले होऊ शकतो. भारताचा पंतप्रधान व्हायला काय पाहिजे? पहिली अट आहे तो भारतीय पाहिजे. आपण भारतीय आहोत का नाही? मग तेवढ्यावर भागणार आहे का? पुढचा अधिकार संपादन करण्याकरता एवढ्या योग्यतेच्या देहात आलो आपण. निवृत्तीनाथ महाराजांच्या एवढ्या पवित्र भूमीत प्रभू रामचंद्र या ठिकाणी वास्तव्य घडलं आहे. मग या ठिकाणी आपण वारकरी होणं पहिलं कर्तव्य आहे. माळ घातली नसेल अवश्य माळ धारण करा. महत्त्वाचे हे खरे संस्कार आहे. वारी करा. काही संत वचन आहेत लक्षात घ्या. काही नित्यनेम थोडा का होईना. पवित्र एकादशीचा उपवास करा. एकादशीला अन्न खाऊ नका.
अन्न खाल्लं तर कसं आहे, यादी आपण एकादशी महात्म्य बघा आणि इतर उपास करत असाल, एकादशीत केले नाही तर फलही होणार नाही. एकादशी व्रत करा, निदान तुळशीचं रोज पाणी घाला, एक माळ निदान काही रामकृष्ण हरी जप करा. एवढ्या योग्यतेच्या देहात आपण आलो तर आपल्या देहाचे कृतार्थ. एक दिवस तर आपण मरणारच आहोत, पण कशा पद्धतीने आपण आयुष्य जगलं पाहिजे याकरता मी आपल्याला हे सांगतो. हे संतांचं सांगणं आहे. होय होय वार करी पाही पाही. नाही तर काय पशवाधिक जगत नाहीत का? मनुष्यां पशुमध्ये काही फरक आहे का नाही? काही विचाराची योग्यता. मग एवढ्या योग्यतेने आपण इथे आलो आहोत. हे आपण जे आपण संकीर्तन करतो आहे, का करतो आहे? त्यांच्या माऊलीचं वर्ष श्राद्ध आहे, ते करतायत. पण आपण सर्वांना बोलून हे संकीर्तन ज्ञानदान का, की ह्या निमित्ताने आपल्यालाही काही ज्ञानदान व्हावं, काही संत मार्गाला आपण संतांचे विचार याद्वारे प्रगट व्हावेत. त्याच्याकरता कीर्तन आहे. काही करमणुकीकरता कीर्तन आहे का? मी आरंभी सांगून गेलो. करमणुकीकरता कितीतरी दालनं आहेत ना, ते सर्व सोडून दिले आणि इथे आले आणि काय केलं? म्हटले करमणूकच. मग घरी होते ते बरे होते ना. पैसे खर्च केला, वेळ खर्च केला, कशासाठी आहे? कीर्तन करमणुकी करता नाही, जेणेकरून एक ठसावी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐसे कीर्तन मर्यादा ही लोकांना आवडेल. करमणूक कीर्तन मर्यादा फार आहे. कीर्तनाची मर्यादा जर पाहू लागलो, नुसती कीर्तनकारालाच मर्यादा आहे असंही समजू नका. मी एकटा उभं राहिलं तर कीर्तन होईल का? गायक पाहिजे, वादक पाहिजे, श्रोते पाहिजे तुम्ही. मग मर्यादा ही सगळ्यांना आहे. कीर्तनकाराची मर्यादा आहे. कीर्तनकाराने कीर्तनात काय बोलावं, काय बोलू नये, लोकाला आवडेल, करमणूक होईल असं बोलायला नाही सांगितलं. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. गायकाला मर्यादा आहे. गायकाने किती गावं, म्हणजे कीर्तन आहे का गाण्याची मैफिली समजलं पाहिजे का नाही, त्याची मर्यादा. कसं गावं, कोणत्या चाली म्हणाव्या, कोणत्या म्हणू नये. राजस्थामच चालत पुष्कळ आहे. वाजवणाऱ्याला मर्यादा आहे. कसं आपण समजू नका तुम्हाला मर्यादाच नाही, तुम्ही सुटले. ऐकणाऱ्याला मर्यादा आहे. श्रवण कोणाचं करा, कोणाचं करू नका. श्रवण कसं करा, कसं करू नका. श्रवण केलं की देवाचा साक्षात्कार होतो आहे. किती बारकाव आहे ते जाऊ द्या. कीर्तनाला बसावं कसं इथून सुरुवात आहे. किती बारकाव आहे, कसं बसू नये, ही मर्यादा का सांभाळायची आहे? समाज उद्धाराचं, प्रबोधनाचं महत्त्वाचं साधन कलियुगात कीर्तन, जे मी आत्ता सांगून गेलो अशा पद्धतीने ते असल्यामुळे त्याची मर्यादा सांभाळली. जर मर्यादा सांभाळली नाही, कीर्तन मर्यादेचं अवमूलन झालं, समाजाचं अवमूलन व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून ही मर्यादा सगळ्यांनी परिपालन. वारकऱ्याचं प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे. आपण वारकरी होऊन संतांनी जे विचार सांगितले त्याप्रमाणे आपण मार्गक्रमण केलं, निश्चितच आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. याच्याकरता आपण वारकरी व्हावं. निवृत्तीनाथांची एवढ्या जवळ आहे, दर महिन्याला निवृत्तीनाथांची वारी करावी. निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा जातो, आपल्या इथूनच रस्त्यावरून जातो पंढरपूरला. निदान आयुष्यात एकदा तरी येऊन बघा. परत येऊ नका. लागा 1 वर्ष या, परत येऊ नका. का? माझा निश्चय आहे, जो एकदा येतो ना तो परत घरी थांबत नाही. एवढा आनंद त्याच्यामध्ये. आणि तरुणपणामध्ये आनंद अतिशय विलक्षण. तारुण्यामधला आनंद तरुणपणामध्ये जर वारी केली विलक्षण अशा त्याचा आपण आलो इथे तर आपण त्याचा उपभोग एकदा तरी आपण आलो पाहिजे. म्हणून महाराजांबरोबर त्या वारीमध्ये आपण सहभाग घ्या. आणि असणारं निवृत्तीनाथांचं मंदिर आहे, ते मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम एक पुष्कळ दिवस चालले. त्यालाही काही सहाय्य मिळालं पाहिजे. सभामंडप दगडी जो आपला लोक वर्गवणूक आहे त्याच्याकरता आपण सहभाग घ्यावा. आपली संपत्ती चांगल्या मार्गाला जावी. निवृत्तीनाथांचं कार्य चालले, आपलं भाग्य आहे ना, त्यात काही मदत व्हावी याकरता त्याही कार्यामध्ये सहभाग घ्या. एवढं देहात आला आहे. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अशा स्थितीला आपण प्राप्त व्हावं. हे माता माऊली देह सोडून 1 वर्ष झालेलं आहे. त्यांनाही ह्या निमित्ताने काही श्रद्धांजली. आणि आपण हे जे त्यांच्या मुलांनी केलेले हे कार्य अन्नदान ज्ञानदान या विशुद्ध पुण्याचं पुण्याही त्या माऊलीला लागणार आहे, त्यांचाही उद्धार होणार. याबरोबर आपलाही व्हावा ही ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ 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 नामदेव तुकाराम.
ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल धन्य धन्य निवृत्ती देवाय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शेखरी मागे शोभे ब्रह्मगिरी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन ज्ञानदेव तुकाराम